प्राजक्ता सुरुवात करायची? हॅलो? हो दादा. हां. थोड्या टेक्निकल अडचणींमुळे थोडा विलंब झाला. त्याबद्दल दिलगिरी. सुरुवात करूयात आपण आजच्या सत्राला. गणाधीशदो ईश सर्वा गुणांचा आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळचत्वार वाचा कमोपंथानंतया राघवाचा श्रीराम सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुमचा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ साधना विचार अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत करतो. मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की शांती, तृप्ती, समाधान, आनंद आणि निर्भयता ही परमार्थाची उद्दिष्ट आहेत. खूप छान सीमाताईंनी आपल्याला समजावून सांगत आहेत. ज्ञान या प्रकरणातील थोडासा क्लिष्ट वाटणारा भाग अत्यंत सोपा करून सीमाताई आपल्याला समजावून सांगत आहेत. अनेक संकल्पना बऱ्याच जणांनी पहिल्यांदाच वाचल्या असतील, ऐकल्या असतील, परंतु खूप जसं म्हणजे आई लहान मुलाला छोटे छोटे घास करून जसं भरवते तसं सीमाताई आपल्याला हे सगळं अगदी सोपं सोपं करून समजावून सांगतायत, शिकवतायत. आज ज्ञान या प्रकरणातील शेवटचे 4 घटक आपण पाहणार आहोत. प्रमाणांचे प्रकार, अप्रमाद ज्ञान, जगाच्या उत्पत्ती संबंधी विविध मते आणि जीवाच्या स्वरूपासंबंधीची काही मते, असा ज्ञान या प्रकरणातील शेवटचे 4 घटक संपूर्णपणे पाहणार आहोत आपण आज. आणि मूळ उद्दिष्ट जे आहे, आपण हा जो काही अभ्यास करतो आहोत या ग्रंथाचा, आणि हे सगळं समजून घेण्यामागचा जो उद्देश आहे, का परमार्थाचं जे उद्दिष्ट आहे ते अत्यंत स्पष्टपणे सीमाताईंनी मागच्या वेळी सांगितलं की शांती, तृप्ती, समाधान, आनंद आणि निर्भयता या गोष्टी वाढत गेल्या पाहिजे पारमार्थिक वाटचाल करत असताना. सीमाताईंना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विवेचनाला सुरुवात करावी. सीमाताई जॉईन आहेत ना? हो हो. सॉरी मी म्यूट करायचं, अनम्यूट करायचं राहिलं होतं. गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा
नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांना वंदन करते. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांच्या श्रीचरणांना मनपूर्वक वंदन करते आणि सर्व साधक श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते, जे परमार्थ विज्ञान या शास्त्रीय ग्रंथाचा अगदी मनापासून अभ्यास करतायत. त्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक वंदन करते. ग्रंथातील 7वं जे ज्ञान प्रकरण आहे त्याचा आपला अभ्यास सुरू आहे. आज या प्रकरणातलं शेवटचं आपलं प्रवचन आहे. विषय आत्ताच सांगितले गेले आहेत तरी परत सांगते. प्रमाणांचे प्रकार, अप्रमाद ज्ञान, जगाच्या उत्पत्ती संबंधी विविध मते आणि जीवाच्या स्वरूपासंबंधी काही मते, असा हा एवढा पोर्शन आहे. आज आपण तो पूर्ण करण्याचा म्हणा, समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता सातत्याने श्रवण करून करून आपल्याला बरेच शब्द कानावरून जाऊन सगळे शब्द परिचित झालेले आहेत. ज्ञानेश्वरी मध्ये माऊलींची पहिली ओवी आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. बघा किती गोष्टी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला या ओवीमध्ये सांगतात. आत्मरूप देव, जो ब्रह्मरूप देव आहे, जो आत्मरूप देव आहे, तो कसा आहे तर आद्य आहे. म्हणजे तो जगाच्या उत्पत्ती पूर्वीपासून आहे, नंतर तो जगाच्या उत्पत्ती काळी पण आहे, आणि हे जग नष्ट झालं तरी सुद्धा तो कसा आहे तर आहे आहे आणि आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. वेद प्रतिपाद्य म्हणजे वेदांनी त्याचं प्रतिपादन केल्याशिवाय तो कळत नाही, म्हणजे त्याचं स्वरूप लक्षात येत नाही. आणि तो कसा आहे तर स्वसंवेद्य आहे, म्हणजे तो कोणत्याही प्रमाणांना विषय होत नाही. आणि असा जो आत्मरूप देव आहे तो जाणून घेतला तर उपसंहार ज्ञानेश्वरीचा करताना माऊली आपल्याला सांगतायत काय होईल. येथ अविद्या नाशिव हे स्थळ, मोक्षोपादान हे फळ. अविद्येचा नाश होईल आणि मोक्ष हे काय मिळेल तर साधकाला फळ मिळेल. कोण जो स्वसंवेद्य देव आहे तो कोणत्याही प्रमाणांना विषय होत नाही. बघा, आणि हा जो विषय आहे तो आजचा विषय आहे आपला. आणि म्हणून ही ओवी सुरुवातीला सांगितली की सगळे संत छान आणि शास्त्र जे आहे आणि संत जे आहे ते अगदी एकसारखं बोलत असतात. ओव्यांमध्ये सुद्धा शास्त्र गुंफलेलं असतं. आपल्याला शास्त्र जर लक्षात यायला लागलं, समजायला लागलं, तर ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या, दासबोधा मधल्या ओव्या या सुद्धा आपल्याला सहज रीतीने समजायला लागतात, त्याचं आकलन व्हायला लागतं. आता हा जो स्वसंवेद्य जो आत्मा आहे त्याला स्वसंवेद्य असं म्हटलेलं आहे, तो कोणत्याही प्रमाणांना विषय होत नाही. आता ही शास्त्रीय भाषा झाली. साधी भाषा काय आहे हो, आपण प्रमाणांचा अर्थ बघितला होता की प्रमाण म्हणजे इंद्रिय, म्हणजे कोणत्याही इंद्रियांनी तो समजत नाही. आता कुठलंही ज्ञान होण्यासाठी तुमच्या आमच्या जवळ जी साधनं उपलब्ध आहेत त्या साधनांना प्रमाण असं म्हणतात. शास्त्रामध्ये 9 प्रमाण आहेत. आपण परमार्थ विज्ञान हे जर प्रकरण वाचून आला असाल तर ह्याच्यामध्ये 9 प्रमाण सांगितलेली आहेत. पहिलं प्रमाण आपल्या समोर आहे प्रत्यक्ष प्रमाण. 5 ज्ञानेंद्रिय ही प्रत्यक्ष प्रमाण आहेत. जसं मी आता म्हटलं तसं सातत्याने हे शब्द आपल्या कानावरून जात आहेत. आता आपल्याला हे शब्द सगळे परिचित झालेले आहेत, तरी सुद्धा आपण रिव्हिजन म्हणून परत परत ते शब्द समजावून घेतो आहोत, कारण त्या विषयांमध्ये तो संदर्भ तसा आलेला आहे. बघा, 5 ज्ञानेंद्रिय ही प्रत्यक्ष प्रमाण आहेत. आता प्रमाता म्हणजे जीव, प्रमाण म्हणजे डोळा, आणि प्रमेय म्हणजे माझ्या समोर जी वस्तू आहे. आता हे घड्याळ जे आहे हे माझ्या समोर आहे, हे काय झालं तर प्रमेय. म्हणजे प्रमाता, प्रमाण, प्रमेय. प्रमाता म्हणजे जीव, जीवानी डोळ्याच्या माध्यमातून हे जे घड्याळ आहे हे म्हणजे हे प्रमेय हे जे आहे ते काय करायचं आहे तर ते मला आता हे काय होतं हे दिसतं. आता दिसतं आणि दिसून काय होतं मला तर हे कळतं. आता अजून कळण्याच्या कोणत्या पद्धती आहेत तर मला ऐकून कळतं, मला हात लावून कळतं, मला चव घेऊन कळतं, मला दिसून कळतं आणि वास घेऊन कळतं. आता प्रत्यक्ष प्रमाण हे पहिलं प्रमाण आहे आपल्या समोर, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. बघा, डोळा हे प्रमाण आहे. आता डोळा हे प्रमाण आहे तर डोळ्याचा काय विषय आहे, डोळ्याचा रूप हा विषय आहे. आता हे घड्याळ जेव्हा माझ्या समोर आहे तर डोळ्याला काय आहे तर एक
रूप आहे. आणि त्यामुळे डोळा या प्रमाणाने हे घड्याळ मला दिसून कळलं. आता व्यावहारिक सत्तेमध्ये हे असं होऊ शकतं की डोळा ह्या प्रमाणाने म्हणजे डोळा या इंद्रियाने मला हे घड्याळ जे आहे म्हणजे हे जे प्रमेय आहे हे मला दिसलं आणि कळलं. कारण दिसणं डोळ्यांनी होतं आणि कळणं जे आहे त्यात अंतःकरण नावाचा घटक असल्यामुळे कळणं होतं. पण माझा आत्मा कळेल का आपल्याला? आता आत्मा कसा आहे तर निरवय आहे आणि म्हणून त्याला काय नाही आहे तर रूप नाही आहे, म्हणून तो डोळा या प्रमाणाचा विषय होऊ शकत नाही. बघा आपण सातत्याने बघतोय की शास्त्र जी आपल्या समोर मांडणी करतंय की ज्या व्यावहारिक सत्तेमध्ये म्हणजे जगतामध्ये आपण राहतो आहे त्या जगतामध्ये कुठल्याही प्रमाणांनी तुम्हाला ब्रह्मज्ञान होणार नाही. कारण आपल्याला सगळी काय सवय आहे या जगतामध्ये तर कान नाक डोळा ही सगळी जी 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय यांच्या मार्फत जाणण्याचे काहीतरी आपल्याला काय असतं तर माहिती असतं की ह्यानी हे जाणायचं त्यानी ते जाणायचं. पण ते ठसवण्यासाठी आपल्यावरती शास्त्र अगदी व्यवस्थित तुम्हाला उकलून सांगताय की डोळा हा प्रमाणाने म्हणजे डोळा ह्या ज्ञानेंद्रियांनी तुम्हाला आत्म्याचं काय होणार नाही तर ज्ञान होणार नाही. कारण आत्म्याला रूप नाही, तो अरूप आहे. म्हणून शहाण्या माणसानी डोळ्यांनी आत्मा बघण्याचा प्रयत्न करू नये. आता असं का सांगायला लागतं बरं? जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा डोळ्यासमोर काहीतरी रंग दिसला, काहीतरी आकार येऊन गेला आणि मग साधकाला असं वाटतं की अरे मला कुठेतरी मी जवळ गेले किंवा मला आत्मदर्शन झालं. तर असं अजिबात नाही. डोळ्यांनी आत्म्याचं दर्शन होणार नाही. कारण डोळा या प्रमाणाचा आत्मा हा विषय नाही. उलट आत्म्याच्या सत्तेवरती काय होतं तर डोळ्याला रूपाचं ज्ञान होतं. आता प्रत्यक्ष प्रमाणामध्ये 5 ज्ञानेंद्रिय येतात. त्याच्यामधलं दुसरं प्रमाण जे आहे ते कान. आता डोळ्याचा विचार केला आपण, दुसरं प्रमाण जे आहे ते कान आहे. आता कानाचा विषय काय आहे तर शब्द हा कानाचा विषय आहे. बघा सोप्या भाषेत आहे कानाला शब्द ऐकू येतो बस. आता कान हे कसं ज्ञानेंद्रिय आहे? हे इनव्हॉलेंटरी ज्ञानेंद्रिय आहे. बघा म्हणजे कानात जर आपण गच्च बोळे घातले तरी सुद्धा आपल्याला बारीकसा का होईना शब्द ऐकू येतोच. आपण काही काळ डोळे बंद करून घेऊ शकतो पण कान मात्र आपण जास्त काळ बंद ठेवू शकत नाही. आणि आता कानाने शब्द आपल्याला ऐकू येतोच. कारण कान आपण किती वेळ बंद ठेवणार? आणि कान उघडे असल्यामुळे जगतातले सगळे शब्द आपल्याला ऐकू येतात. आता हा शब्द कसा तयार होतो जेव्हा मला कानाने ऐकू येतो तेव्हा? एखादी वस्तू व्हायब्रेट होते तेव्हा आणि दुसरं एखादी वस्तू व्हायब्रेट होते तेव्हा त्या वस्तूचा आवाज येतो. आणि दुसरा विचार असा आहे की जेव्हा दोन वस्तू एकमेकांवर आदळतात तेव्हा त्याचा काय येतो तर आवाज येतो. म्हणजे कानाला आवाज येण्यासाठी काय आपण ह्या दोन गोष्टींचा विचार केला. मग दोन आत्मे एकमेकांवर आदळतील का? आणि आदळल्यानंतर आत्मा हा शब्द तयार होईल का? अजिबात नाही. कारण आत्मा एकमेव अद्वितीय आहे. आणि आदळायला काय लागतं परत त्याला? रूप लागतं. मग तो आदळणार कसा? आवाज यायला भांड्यावर भांड काय होतं तर आदळावं लागतं. म्हणजे दोन रूप असले की आवाज येईल. पण आत्म्याला रूप नाही. तो कसा आहे तर एकमेव अद्वितीय आहे. आणि व्हायब्रेट होताना सुद्धा काय होते तर एखादी क्रिया होते. आणि आत्मा कसा आहे तर अक्रिय आहे. आणि अक्रिय असल्यामुळे व्हायब्रेशनची क्रिया होणार नाही. म्हणून कानाने काय होणार नाही तर त्यामुळे आत्मा हा शब्द कळेल. जसं आता आपण बोलतोय की आत्मा ब्रह्म हे शब्द ऐकू येतील पण आत्मा ऐकू येणार नाही. म्हणून कान या ज्ञानेंद्रियाचा आत्मा हा विषय नाही. म्हणजे प्रमाणाचा, आपण प्रमाणाच्या भाषेत बोलतोय आता, कान हे जे प्रमाण आहे त्याचा आत्मा हा विषय नाही. पुढे तिसरं आहे त्वचा. त्वचेचा स्पर्श हा विषय आहे. कुठलाही स्पर्श त्वचेला होतो का बरं? त्वचेला स्पर्श होतो तर त्याला रूप असतं, त्याला हात लावून बघता येतो. पण ज्याला रूप नसतं त्याला हात लावून बघता येत नाही, त्याचा स्पर्शच होत नाही. आकाशाला आपल्याला हात लावता येतो का? आकाशात किती हात फिरवा ते लागतं का आपल्याला? अजिबात लागत नाही. कारण ते अरूप आहे आणि म्हणून आत्म्याला स्पर्श करता येत नाही. आपला हा सातत्याने विचार कशासाठी सांगितलेला आहे बघा? जेव्हा साधनेला बसतो, ध्यानाला बसतो तेव्हा आम्हाला दिव्य दर्शन होईल, दिव्य प्रचिती येईल, दिव्य कुठला तरी स्पर्श, दिव्य शब्द असा काहीतरी ऐकू यावंसं असं सुरुवातीलाच ध्यानकाळी साधकाला वाटायला लागतं. पण असं काहीही होत नाही.
आणि असं सुरुवातीपासून जेव्हा वाटायला लागतं की नाही, तेव्हा प्रत्यक्षात काय होतं की ध्यान करायला जेव्हा बसतो तेव्हा चित्ताची जी एकाग्रता असते ती होत नाही. आणि म्हणून हे स्वच्छ आणि स्पष्ट विचार शास्त्रकारांनी जे सांगितलेले आहेत ते व्यवस्थित समजून घ्यायचे आणि कुठेही साधकांनी चकायचं नाही, कुठेही फसायचं नाही. माझ्या साधनेमध्ये अत्यंत क्लॅरिटी पाहिजे. कारण असा काहीतरी अनुभव यावासा असं जेव्हा वाटतं तेव्हा चित्तात काय होते तर एकाग्रता राहत नाही, व्यग्रता निर्माण होते आणि मग अस्सल ध्यान होत नाही. आणि म्हणून हे सगळं आपल्याला काय करायचं आहे तर समजावून घ्यायचं आहे. आता म्हणजे त्वचा या प्रमाणाने सुद्धा आत्म्याचा काय होणार नाही तर स्पर्श होणार नाही. पुढे जीभ, जिव्हा, तिचा काय विषय आहे तर चव हा जिव्हेचा विषय आहे. आता जो पदार्थ चविष्ट असतो त्याला पण काय असतं तर एक रूप असतं. आत्म्याला रूपच नाही त्यामुळे त्याला चव कुठली आली, म्हणून तो त्याचा पण विषय होत नाही. पुढे घ्राणेंद्रिय, त्याचा काय विषय आहे तर गंध. आता बघा गंधकण मोगऱ्याचं खूप सुंदर झाड, खूप फुलला आहे मोगरा, तर मोगऱ्याचा वास किती लांबवर येतो, तर वाऱ्याबरोबर त्या मोगऱ्याचे काय येतात तर गंधकण येतात. मग आता असं आत्म्याचे काहीतरी गंधकण असतील का? आत्म्याला अंशांशी भाव नाही. त्यामुळे काय आहे तर आत्म्याचा वास येणार नाही, आत्म्याला रूप नाही, तो कसा आहे तर निरवयव आहे. म्हणून पाच ज्ञानेंद्रिय जी आहेत ही जी प्रत्यक्ष प्रमाण आहेत त्यांनी आत्मज्ञान होणार नाही. प्रत्यक्ष प्रमाण हे पहिलं प्रमाण आहे, त्याच्यामध्ये पाच ज्ञानेंद्रियांचा आपण विचार केला. आता बघा माऊलींची एक सुंदर ओवी आहे, आत्मप्रभा नित्य नवी तेची करुनी ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरुनी जेवी तयासीच फावे. म्हणजे इंद्रियांना पत्ता न लागू देता आत्मस्वरूपाचा भोग घेतला पाहिजे असं माऊली म्हणतात. याचाच अर्थ की आत्मा हा इंद्रियांना गोचर होत नाही. आणि दुसरा त्याचा उलट अर्थ असा आहे की म्हणून इंद्रियांना ज्याचा ज्याचा पत्ता लागतो ते नाही, म्हणजे तो आत्मा नाही. आता ही ज्ञानाची भाषा झाली. भक्तिशास्त्रामध्येच बघा, याच इंद्रियांचा ब्रह्मानुभव घेण्यासाठी उपयोग कसा करून घ्यायचा आपल्याला. संत सांगतात आपल्याला, तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या समोर, डोळे तुम्ही घ्या हो सुख विठोबाचे पहा मुख, अहो तुम्ही ऐका कान विठोबाचे गुणगान. बघा आता भक्तिशास्त्रामध्ये जे आहे की अनेक नामरूपांमध्ये जी अडकलेली अंतःकरण वृत्ती आहे ती कुठे अडकून द्यावी. डोळ्यांनी सुंदर विठोबाचं रूप पाहावं, रामाचं रूप पाहावं. ते रूप कसं आहे तर अत्यंत सुंदर आहे. राम सावळा सुंदर कासे मिरवी पितांबर. विठ्ठलाचं रूप कसं आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आणि सहज अंतःकरण वृत्तीला जी आहे ती सुंदर रूपाची काय असते तर सहजच ओढ असते. त्यामुळे जे डोळे म्हणजे जी अंतःकरण वृत्ती अनेक नामरूपांमध्ये अडकून पडलेली आहे ती सुरुवातीला साधकांनी काय करावी तर विठ्ठलाच्या रूपाशी जडवून ठेवावी. म्हणजे अनेक नामरूपांमध्ये जे अनुसंधान असतं ते कुठे लागतं अनुसंधान तर विठ्ठलाच्या नामरूपाशी लागतं. हा काय आहे तर संवादी विषय आहे. आणि कसं असतं की अनेकत्वातून मग एकात्वाकडे जाणं काय होतं तर खूप सोपं पडतं. म्हणून भक्ती मार्गामध्ये संपूर्ण इंद्रिय भगवंताकडे लावायची आहेत. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. बघा आता आपण 5 विषय बघितले, शब्द स्पर्श रूप रसगंध, 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय बघितले. मग आता ह्या 5ही ज्ञानेंद्रिय जी बाहेर धावत होती त्यांना कुठली ओढ लागली आता तर त्या फक्त भगवंताची ओढ लागली आहे. आणि आता आमचा विषय कोण झाला आहे तर फक्त भगवंतच झालेला आहे. आणि जेव्हा फक्त भगवंतच विषय होतो तेव्हा भगवंत आपल्यावरती कृपा करून जातो आणि भगवंताची ओळख पटवून जाते. फक्त संतांवर श्रीगुरूंवर अत्यंत निष्ठा पाहिजे आणि अत्यंत श्रद्धा पाहिजे. आणि मग श्रद्धेने आणि निष्ठेने केलेली वाटचाल मला परमात्म्याची ओळख करवून देते. हे भक्तिशास्त्राचा आपण विचार केला इथे. बघा पुढे जे इथे म्हटलेलं आहे की चार्वाक जे आहेत ते काय करतात तर देहालाच आत्मा मानतात. आता चार्वाक देहाला जे आत्मा मानणारे आहेत म्हणजे ते फक्त प्रत्यक्ष प्रमाणच स्वीकारतात. थोडक्यात म्हणजे इंद्रियांना जे दिसतं तोच आत्मा आहे असं ते म्हणतात. आणि वेद, संत आणि शास्त्र यांचं म्हणणं ते काय करतात तर ते खोटं मानतात. आता व्यवहारामध्ये नक्कीच प्रत्यक्ष प्रमाण उपयोगी पडतं पण ब्रह्म जाणण्यासाठी प्रत्यक्ष प्रमाण उपयोगी पडत नाही. आता एक चार्वाकांचा इथे उल्लेख आलेला आहे म्हणून मला एक कथा आठवली, ती आपल्या समोर सांगते. छांदोग्य उपनिषदामध्ये, आता इथे मी नुसता उल्लेख केला की चार्वाक म्हणजे देहालाच आत्मा मानणारे,
त्याची एक छोटीशी कथा सांगते, अगदी थोडक्यात आहे मुळात ती खूप मोठी आहे, पण आपल्याला जेवढं वर्म जाणून घ्यायचं आहे तेवढंच आपण ती जाणून घेऊयात. बघा, छांदोग्य उपनिषदामध्ये कथा आलेली आहे. इंद्र, विरोचन आणि श्री गुरु जे आहेत ते प्रजापती विधाता आहेत. आता इंद्र हा कोण आहे तर देवांचा नेता आहे, आणि विरोचन जो आहे तो राक्षसांचा नेता आहे, म्हणजे दैत्यांचा नेता आहे. आता या दोघांनी एकदा प्रवचनामध्ये असं ऐकलं की आत्मलाभ झाला असता सर्व सुखाचा लाभ होतो, समाधान तृप्ती मिळते. आता त्यांना असं वाटलं की हा लाभ आपण करून घ्यावा, म्हणून ते दोघेही जण कुणाकडे गेले तर गुरु जे प्रजापती आहेत त्यांच्या जवळ ते गेले आणि ते म्हणाले की तुम्ही आम्हाला आत्मोपदेश करा, म्हणजे आत्म्याचा उपदेश करा. आता प्रजापतींनी दोघांकडे बघितलं. आता प्रजापती हे श्रीगुरु आहेत, त्यांनी दोघांचे अधिकार ओळखला. त्यांच्या लक्षात आलं की अजून आत्मज्ञान करून आत्मदर्शन करून देण्या इतकी ह्यांची काय नाहीये तर क्षमता नाहीये, त्यांना अजून तसा अधिकार आलेला नाहीये. ते असं त्या दोघांनाही असं म्हणाले की 32 वर्ष तुम्ही माझ्या इथे राहा आणि ब्रह्मचर्याचं काय करा तर पालन करा. 32 वर्ष दोघेही प्रजापतींकडे राहिले, ब्रह्मचर्याचं पालन केलं. 32 वर्षानंतर दोघेही आले प्रजापतींजवळ आणि म्हणाले की आता आम्हाला तुम्ही काय करा तर उपदेश करा. दोघांकडे परत प्रजापतींनी बघितलं आणि प्रजापतीने सांगितलं की तुम्ही स्वतःला पहा. आता स्वतःला पाहायचं म्हणजे कुठे पाहायचं? आता आता दोघे जण कुठे गेले तर तिथे एक तलाव होता, त्या तलावाजवळ गेले आणि आता तलावाजवळ गेल्यानंतर दोघांनी त्या तलावामध्ये वाकून बघितलं. त्यांना दोघांनाही स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. पहिलं प्रतिबिंब जे दिसलं ते त्यांनी अजिबात अंगावरती वस्त्रालंकार घातलेले नव्हते असं बघितलं आणि परत वस्त्रालंकार घालून आपलं प्रतिबिंब बघितलं. आता 2 प्रतिबिंब त्यांनी तिथे बघितली. बघा, आता विरोचन असं म्हणतोय की अरे माझ्यासारखा मी याच्यामध्ये दिसतोय तलावामध्ये. आता इंद्रही म्हणाला की माझ्यासारखा मी इथे दिसतोय. आता दोघेही जण आले प्रजापती जवळ परत. प्रजापती म्हणाले काय दिसलं तुम्हाला? आता विरोचन असं म्हणतोय की मी प्रतिबिंब रूप आहे. बघा, आता त्याची परीक्षा करायची म्हणजे त्याला बरोबर जोखायचं, म्हणून प्रजापती काय म्हणाले की प्रजापती म्हणाले हेच ते ब्रह्म, हीच ती आत्मवस्तू आहे. आणि विरोचन आनंदाने नाचायला लागला आणि तो वंदन करून दैत्य लोकामध्ये आला आणि दैत्य लोकांना असं म्हणाला, अरे वेडांनो, हाच जो देह आहे ना आपला तोच काय आहे तर तोच ब्रह्म आहे. याच्यापेक्षा आत्मा ब्रह्म वेगळं नाही. पण इंद्रावर मात्र काय होते तर शास्त्र संस्कार होते आणि इंद्राने विचार केला, अरे माझं आधीचं रूप जे होतं अलंकार न घालता आणि अलंकार घातल्यानंतरच याच्यामध्ये काय झालं तर परिवर्तन झालं. असा परिवर्तनशील आत्मा नाही. आणि इंद्राने विचार करून परत तो प्रजापती जवळ आला आणि प्रजापती जवळ आल्यानंतर परत 32 वर्ष त्यांनी तप करायला सांगितलं. अशी त्या कथेमध्ये 3दा इंद्राने तप केलेलं आहे. 32 32 32. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 मधलाही आत्मा कसा नाही आहे आणि अवस्थांच्या पलीकडचं आत्मतत्व कसं आहे आणि तो आत्मा तू आहेस असं इंद्राला ज्ञान करून दिलं. पण हे जे दैत्य आहेत म्हणजे हा जो विरोचन आहे तो देहालाच आत्मा समजला आणि देहालाच आत्मा समजला तेच हे चार्वाक. आणि म्हणून कसं म्हटलं आहे की जो देहात रमतो, आता आपल्याला असं वाटतं की ते चार्वाक असुर हे खूप आपल्यापेक्षा वेगळेत, असं काही नाहीये. जो देहामध्ये रमतो, आसुशी रमते इति असुरहा, जो देहामध्ये रमतोच त्याला असुर असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा देहात जर रमलो तर आपण पण कोण झालो तर असुरच झालेलो आहोत. आणि आपण देहाच्या पलीकडचं तत्व जाणण्याचा जर आपण प्रयत्न केला आणि तेच तत्व मी आहे असा अनुभव जर आपल्याला येऊन गेला आणि आला तर आपल्या जीवनाचं काय झालं तर सार्थक. म्हणजे एवढं वेदांत शास्त्र जे आपल्या समोर एवढी मांडणी करताय, हे संत शास्त्र श्रीगुरु आपल्याला सांगतायत आणि त्याच्यामध्ये काय आहे तर आपलंच हित आहे. म्हणून ही आपल्या समोर गोष्ट ठेवली की ते चार्वाक जो आहे, इथं जो उल्लेख आलेला आहे की देहालाच आत्मा मानणारे तेच कोण आहेत तर हे चार्वाक एक होऊन गेलेले आहेत. आता पुढे जे आहे की त्यांनी म्हटलंय की प्रत्यक्ष प्रमाण ते चार्वाक मानतायत, पण आपण प्रत्यक्ष प्रमाणांनी आत्मागोचर होत नाही असं आपण म्हणतोय. आता प्रत्यक्ष प्रमाणांनी होणारं ज्ञान हे नेहमी सत्य असतं का हो? एक दुसरा विचार आहे याच्यामध्ये. म्हणजे डोळ्यांनी होणारं, कानाने होणारं हे ज्ञान नेहमीच व्यवहारामध्ये सत्य असू शकतं का? अजून एक आपल्या समोर गोष्ट आहे बघा, आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे
आपण ऐकलेली सुद्धा असेल. एका घरामध्ये एक मुंगूस पाळलेलं असतं. लहान बाळाला त्याच्या आई पाळण्यामध्ये झोपवते आणि तिला विहिरीवर पाणी भरायला जायचं असतं. आता मुंगूस पाळलेलं असतं त्यामुळे तिला वाटतं की हे मुंगूस जे आहे बाळाचं काय करेल तर रक्षण करेल. बाळाला त्या मुंगुसापासून काही धोका नाही, कारण ते त्यांच्या घरामध्ये सातत्याने ते राहत असतं. आता म्हणून ती पाण्याची घागर घेऊन कुठे गेली तर पाण्याला गेली. आता पाण्याची घागर भरून जेव्हा ती आली तेव्हा मुंगूस कुठे बसलेलं होतं तर दारामध्ये बसलेलं होतं. आणि दारामध्ये बसलेलं होतं आणि त्याचं तोंड सगळं जे होतं ते रक्ताने माखलेलं होतं. आता रक्ताने माखलेलं जेव्हा तोंड तिने बघितलं तेव्हा तिच्या डोक्यामध्ये विचार आला की नक्कीच या मुंगुसानी आपल्या बाळाला काहीतरी केलेलं असलं पाहिजे. कशाची काहीही शहानिशा न करता तिने भरलेली घागर जी आहे ती मुंगुसाच्या डोक्यावर आदळली आणि मुंगूस तिथल्या तिथे काय झालं तर गतप्राण झालं. आता आत येऊन बघते तर पाण्यामध्ये बाळ शांतपणे झोपलेलं होतं, शेजारी साप मरून पडला होता. आणि ते दृश्य बघितल्यानंतर तिला खूप पश्चाताप झाला, कारण त्या मुंगुसानी काय केलं होतं, त्या सापाला मारलेलं होतं. जे सापापासून बाळाचं रक्षण करण्यासाठी मुंगुसाने शेवटी काय दिले तर जे मुंगुसाला तिने मारलं, म्हणजे तिथे अविवेक तिचा झाला. आता तात्पर्य आहे की डोळ्यांनी झालेलं ज्ञान, त्यावरून केलेला तर्क आणि म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने होणाऱ्या ज्ञानावर 100% विश्वास ठेवून चालत नाही. म्हणून या प्रमाणांना लंगडी प्रमाण असं म्हटलेलं आहे. ती प्रमाण व्यवहारामध्ये सुद्धा कधी कधी काय होतात तर मला फसवतात. आता 9 प्रमाणांना त्यांचं त्यांचं मूल्य आहे, त्यांची त्यांची मर्यादा नक्कीच आहे, पण ती कशी प्रमाण आहेत तर लंगडी प्रमाण आहेत. दुसरं प्रमाण आपल्या समोर ठेवलेलं आहे ते अनुमान प्रमाण. आता अनुमान म्हणजे तर्क करणे. बघा, तर्क करणे म्हणजे पूर्व अनुभवावरून विचार करून निर्णय घेणे. आता हवामान खात्याचे अंदाज असतात, ते तर्कावर अवलंबून असतात. रेडिओवर सांगतात आज मुसळधार पाऊस पडेल, त्याप्रमाणे असं काही होतच नाही. म्हणून हे प्रमाण पण कसं आहे तर लंगड प्रमाण आहे. आणि अजून एक शास्त्रात नेहमी दृष्टांत दिला जातो, यत्र धुमा तत्र वह्नी. ज्या अर्थी डोंगरावर धूर दिसला त्या अर्थी तिथे अग्नी असला पाहिजे. आता धूर काय आहे, हा अग्नीचा विकार आहे. जसा विकारावरून अग्नीचा अंदाज करता येतो, त्याप्रमाणे कोणत्याही विकारावरून आत्म्याचा अंदाज करता येत नाही. आणि ज्या अर्थी त्या अर्थी करायला 2 लागतात, आत्मा मात्र एकमेव अद्वितीय आहे. त्यामुळे अनुमान प्रमाणाचा आत्मा हा विषय होऊ शकत नाही. आता ब्रह्म नावाचं ते तत्व आहे, ते निर्विकार आहे. त्यामुळे अनुमान तर्काने तुम्हाला आम्हाला ब्रह्माचं ज्ञान होणार नाही. आता बघा, हे जसं चारवाक आहेत ना, हे तार्किक लोक पण असतात, अनेक तर्क लढवतात की हे असा आत्मा आहे तसा आत्मा आहे. पण तार्किकांच्या नादी अजिबात लागायचं नाही. तुकोबांचा अभंग आहे, अभंग गाथेमध्ये, तार्किकाचा संग नको रे बाबा. जे तर्कट लोक असतात त्यांचा आम्हाला अजिबात संग नको. आम्हाला संग कुणाचा हवाय, आम्हाला आमच्या संतांचा संघ हवा आहे, आम्हाला आमच्या शास्त्रकारांचा संघ हवा आहे, आम्हाला आमच्या श्रीगुरूंचा संघ हवा आहे. बघा, या सगळ्या गोष्टी समजावून घेण्याचा एकच उद्देश आहे की अस्सल साधनेपासून आपण दूर जाता कामा नये. म्हणून एकही तर्क माणसाने चालवू नये, कारण तर्काने आत्मा जाणता येणार नाही. तिसरं प्रमाण आहे आपल्या समोर शब्द प्रमाण. बघा, शब्द प्रमाणाचं एक छान उदाहरण आहे आपल्या समोर. कुठल्याही खेळाच्या मॅचेस सुरू असतात. आता आपण टीव्हीवर बघतो, पण पूर्वी जेव्हा टीव्ही नव्हता तेव्हा रेडिओ असायचे आणि रेडिओवरती रनिंग कॉमेंट्री लागायची क्रिकेटची. आता कुठल्याही देशामध्ये जरी चालू असली तरी क्रिकेटची रनिंग कॉमेंट्री आपण रेडिओवरून ऐकत होतो. आता जे कॉमेंट्री सांगायचे ते काय तज्ञ असायचे त्या खेळामधले. आता किती कोण आउट झालं, किती रन्स काढल्या, हे सगळं आपल्याला त्याच्यावरून म्हणजे जागच्या जागी बसल्या जागी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी काय तर समजायच्या. आपल्या टीम मधल्या प्लेअरनी 6 मारले की आपण आनंद व्हायचा, आपल्याला आउट झाला की वाईट वाटायचं. म्हणजे शब्द प्रमाणावरून आपल्याला ही सगळी माहिती मिळायची. आपल्याला शंका पण येत नसे की इथे काहीतरी चुकीचं सांगितलं जात असेल, कारण जसं आता मी सांगितलं तसं जे कॉमेंटेटर असायचे ते कसं असायचं, त्या खेळामधले तज्ञ असायचे, त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास. आणि यावर विश्वास ठेवल्यामुळे होणाऱ्या ज्ञानाला शब्द प्रमाण असं म्हणतात. आता हे झालं व्यवहारामधलं. आता परमार्थामध्ये ब्रह्मज्ञान होण्यासाठी कोणाचे शब्द आहेत तर ते संतांचे, शास्त्रांचे आणि श्रीगुरूंचे शब्द आहेत. आणि संत आणि श्रीगुरूंना आप्त असं म्हणतात. आप्तस्तु यथार्थ वक्ता, जे जसं आहे तसं सांगणारे त्यांना आप्त म्हणतात.
त्यांना आप्त का म्हणतात? तर ते केवळ माझं हित जाणतात म्हणून त्यांना आप्त म्हणतात. जे जसं आहे तसं निरपेक्ष बुद्धीने माझ्या समोर मांडणी करतात, त्यांची आमच्याकडून काहीही अपेक्षा नसते आणि म्हणून त्यांना आप्त म्हणतात. आणि त्यांच्या वाक्याला आप्त वाक्य असं म्हणतात आणि यालाच शब्द प्रामाण्य असं म्हणतात. जसं मी आता म्हटलं तसं की आता डॉक्टर हा पेशंटचा कोण आहे? हो, आप्त आहे. पण आता आप्त जरी असला तरी फी घेऊन सांगणारा तो यथार्थ व्यावहारिक काय आहे तर वक्ता आहे. पण इथे कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही. संतांनी सगळं आपल्यासाठी उघडं करून ठेवलेलं आहे. ते असं म्हणत नाहीत की आम्ही तुम्हाला एवढं देतोय तर तुम्ही आम्हाला काही द्या, असा आपल्याकडून त्यांचा काही नाहीये, काय नाही तर हेतू नाहीये मागण्याचा. नाहीतर आप्त म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? लग्न कार्यातले नातेवाईक, रुसवी फुगवी करणारे नातेवाईक. असे आप्त अजिबात नाहीत. समर्थ आमचे आप्त आहेत, तुकाराम महाराज आमचे आप्त आहेत, माऊली आमचे आप्त आहेत, श्री गुरु आमचे आप्त आहेत. श्री गुरूंच्या मुखातून आलेल्या वाक्यांनी जीव ब्रह्मक्य होतं. संत शास्त्रांच्या शब्दांनी आमचं समाधान होतं. बघा, आत्म्यासंबंधी अंदाज करून देण्याचं काम आपल्याला शब्द करतात. आत्मस्वरूपाच्या उंबऱ्यापर्यंत आपल्याला घेऊन जायचं काम शब्द करतात. उंबऱ्यापर्यंत आल्यानंतर आत ढकलायचं काम पण शब्द करतात. मग एवढं जर शब्द करत असतील तर आता कुणाचाही शब्द सेव्ह करायचे आणि कुणाचाही शब्द डिलीट मारायचे हे कोणी ठरवायचं? तर हे साधकांनी ठरवायचं. हे त्याच्या काय आहे तर स्वातंत्र्यात आहे. आणि हा जर त्याला विवेक करता आला साधकाला की कुणाचाही शब्द सेव्ह करायचे आणि कुणाचाही शब्द डिलीट मारायचे, काय होतं तर ते अंतःकरणामध्ये विचार रुजतील. रुजलेले विचाराला धुमारे फुटतील आणि मग ते विचार म्हणजे ते शब्द जे आहेत ते मला जिकडे न्यायला पाहिजे तिकडे बरोबर नेतील. पण आता शास्त्राला पण काय आहे आपण म्हटलं तर त्याचं मूल्य आहे आणि त्याची काय आहे तर शास्त्राला त्याची पण काय आहे तर मर्यादा आहे. एक आचार्यांचं वचन आहे खूप छान. अविज्ञाते परे तत्वे शास्त्रा दितिस्तु निष्फला, विज्ञाते विपरे तत्वे शास्त्रा दितिस्तु निष्फला. जर मी शास्त्राभ्यास केला आणि आत्मा जाणला नाही तरी शास्त्राभ्यास फुकट आहे. आणि जर शास्त्राभ्यास केला आणि आत्मा जाणला तरी शास्त्राभ्यास फुकट आहे. बघा जरा असा गडबडीचं विधान आहे, गडबड काही त्याच्यामध्ये, अगदी सरळ सोट आहे. परत सांगते, जर मी शास्त्राभ्यास केला आणि आत्मा जाणला तर शास्त्राभ्यास फुकट आहे. आणि जर शास्त्राभ्यास केला आणि आत्मा जाणला तरी शास्त्राभ्यास फुकट आहे. डॉक्टर काका नेहमी एक भटजीचा दृष्टांत देतात. बघा, लवकर दृष्टांत सांगितलं की लक्षात येतं. लग्न भटजीशिवाय होत नाही, आपल्या सगळ्यांना माहितीये. पण आजपर्यंत कोणी भटजीचा फोटो घरामध्ये लावून ठेवलेला आहे का की हे आमच्या लग्नातले भटजी, त्यांनी आमचं लग्न लावलं? कुणीतरी लावलेलं आहे का? अल्बम मध्ये त्यांचा असतो पण कुठेतरी भटजी कुठे असतात तर मागे पुढे असतात, पण कोणीही भटजींची ओळख करून देत नाही. आता भटजींशिवाय लग्न लागत नाही हे खरंय, पण लग्न लागलं की भटजीचं काम संपतं. तसं जीवाशिवाचं लग्न लागलं की शास्त्राचा उपयोग नसतो. म्हणून आत्मा हा शब्द प्रमाणाचा विषय आहे आणि नाही सुद्धा. म्हणजे मला परोक्ष ज्ञान करून देतो तिथपर्यंत नेतो, पण तिथून शब्द काय पडले पाहिजेत तर मागे फिरले पाहिजेत. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्त मनसासह, म्हणजे वाणी आणि मनासह ते निवृत्त झाले पाहिजेत, ते मागच पडलं पाहिजे सगळं. म्हणून असं म्हटलेलं आहे की आत्मा हा शब्द प्रमाणाचा विषय आहे आणि नाही सुद्धा. पुढचं प्रमाण आहे आपल्या समोर उपमान प्रमाण. बघा, एखाद्याने वाघ अजिबात पाहिलेला नाहीये पण वाघ पाहण्याची त्याला इच्छा आहे आणि म्हणून तो काय करायला निघाला तर जंगल सफारी करायला निघाला. त्याने मित्राला विचारलं, काय रे बाबा कसा दिसतो वाघ? आता ज्याने वाघ पाहिलेला आहे तो सांगतो, अरे तू मांजर पाहिलेला आहेस ना? वाघाचा चेहरा अगदी मांजरीसारखा असतो, फक्त वाघ मांजरापेक्षा पुष्कळ मोठा असतो. बघा, आता मांजरीची उपमा वाघाला देऊन त्याचं ज्ञान करून दिलं त्या मित्राने. आता उपमा देऊन उपमानाचं ज्ञान होऊ शकतं. आता या ठिकाणी दोन प्राणी आपल्या समोर आलेले आहेत, एक मांजर आहे आणि दुसरा वाघ आहे. आता उपमा द्यायला किती लागतात तर दोघे जण लागतात. ज्याची उपमा द्यायची तो आणि ज्याला उपमा द्यायची तो, असे दोघे जण लागतात. आता ब्रह्म नावाच्या तत्वाला कशाची उपमा देता येणार? ते तर एकमेव अद्वितीय आहे. तुका म्हणे सर्वोत्तमा, तुझं काय द्यावी उपमा? तुला कुणाची उपमा देऊ आम्ही? तू तर एकमेव अद्वितीय आहे.
आता नेहमी आपल्याला माहितीये की आकाशाची उपमा दिली जाते, पण आकाशाची उपमा का दिली जाते तर ते आत्मस्वरूपाच्या अगदी जवळ आहे. कारण जसं ब्रह्मतत्व व्यापक आहे तसं जिकडे बघू तिकडे आपल्याला काय दिसतं तर आकाश दिसतं. पण ब्रह्मासारखं कुणीही नाही, ते एकमेव अद्वितीय आहे. तरी माऊली काय म्हणतायत की आकाशाची चाळणी करावी आणि आकाशाच्या चाळणीमधून ब्रह्मतत्व चाळून घ्यावं, इतकं ते सूक्ष्म आहे. पण आकाश त्याच्या अगदी जवळ असल्यामुळे आत्मनः आकाशः संभूतः, म्हणजे आत्म्यापासून आकाश निर्माण झालं आणि आकाश हे अगदी निकट असल्यामुळे आकाशाची नेहमी उपमा दिली जाते. पण ब्रह्मतत्वाला उपमा देण्यासारखं दुसरं काहीही नाही. आता जसं ब्रह्मतत्व आहे तसेच माझे सद्गुरू आहेत. सद्गुरु स्तवनाचा समास आठवा दासबोध ग्रंथामधला. समर्थांनी किती उपमा दिलेल्या सद्गुरूंना? सूर्याची, चंद्राची, अनेक उपमा, चिंतामणीची, कल्पतरूची, अनेक उपमा दिलेल्या आहेत. आणि त्या उपमा कशा कमी पडतात हेही सांगितलेलं आहे समर्थांनी. आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून सद्गुरु वर्णवेना, म्हणून सद्गुरूंना कशाचीच उपमा देत नाही. ब्रह्म इज इक्वल टू सद्गुरु. आणि म्हणून सद्गुरूंना पण उपमा देता येत नाही, म्हणून उपमान प्रमाणचा सुद्धा ब्रह्मतत्व जाणण्यासाठी उपयोग नाही. पाचवं आपल्या समोर प्रमाण आहे अर्थापत्ती. का एखादी गोष्ट दिसते खरी पण त्याची संगती लागत नाही. मग संगती शोधली की कळतं की अशी एखादी गोष्ट का घडली याचं आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे कार्यावरून कारणाची काय होते आपल्याला तर ओळख होते. त्याला अर्थापत्ती असं म्हणतात. एखादा माणूस असतो, तो दिवसेंदिवस असा कृश होत चाललेला आहे, निस्तेज होत चाललेला आहे. आता तो वरवर म्हणतोय की मी खूप चांगला आहे, माझी तब्येत खूप चांगली आहे, मला काहीच होत नाहीये, पण त्याचं शरीर मात्र आतून कसं होत चाललंय तर कमकुवत होत चाललंय. तेव्हा त्याला नक्कीच कशाची तरी काय तर काळजी आहे, चिंता आहे असं लक्षात येतं. दुसरा एक धष्टपुष्ट माणूस दिसतोय, तो म्हणतोय की मी 8-10 दिवस अजिबात काही खाल्लेलं नाहीये. खरं वाटतं का हो? बघा, कार्यावरून कारणाचा अंदाज बांधला जातो. शरीर जर चांगलंच धष्टपुष्ट दिसत आहे तर हा काय करतोय तर 4 चौघात खात नसेल, पण हा गुपचूप कुठेतरी काहीतरी खातो आहे असा निष्कर्ष निघतो. म्हणजे परिणाम दिसतोय. म्हणजे परिणामावरून त्याच्या कारणाविषयी अंदाज करणे याला अर्थापत्ती असं म्हणतात. ब्रह्मात कोणताच बदल होत नाही, त्याचं कार्य पण नाही, त्याचं कारण नाही. त्यामुळे अर्थापत्ती प्रमाण जे आहे ते ब्रह्मज्ञानाला उपयोगी पडत नाही. 6वं प्रमाण आहे अनुपलब्धी प्रमाण. बघा, सज्जनगडावरती ताजमहाल काय आहे तर अनुपलब्ध आहे, आणि ताजमहाल कुठे आहे तर आग्र्याला आहे. मग आग्र्याला ताजमहाल आहे पण सज्जनगड तिथे उपलब्ध नाही. म्हणजे एक ठिकाणी जे पदार्थ जो असतो तो दुसऱ्या ठिकाणी नसतो. पण ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे तर नभी वावरे या अणुरेणू ठाई रिता ठावया राघवे वीण नाही. सगळीकडे ओतप्रोत भरले. समर्थ सांगतायत की जे जे काही दिसतं, भासतं, जाणवतं, कळतं त्या सगळ्यांमध्ये कोण आहे तर राम आहे. राम नाही अशी एकही जागा नाही. ते ब्रह्मतत्व सदा सर्वत्र समत्वानी, सदा सर्वत्र समत्वानी काय तर सर्वत्र उपलब्ध आहे. पण अज्ञानामुळे म्हणजे अविद्येमुळे आपल्याला मात्र काय झालेला आहे तर तो अनुपलब्धी प्रमाणाचा विषय झालेला आहे. दुसरं जे आहे ते शक्य प्रमाण आहे 7वं प्रमाण. बघा, ज्याच्या जवळ 1 रुपया आहे त्याच्या जवळ 50 पैसे असणं शक्य आहे. आता 50 पैसे म्हणजे 8 आणे हा 1 रुपयाचा काय आहे तर अंश आहे. म्हणजे पूर्ण ज्याच्या जवळ आहे त्याच्या जवळ अंश असला पाहिजे. आत्मस्वरूपाला अंशांशी भाव नाही. अंश म्हणजे भाग. ब्रह्माचे भाग पडत नाहीत, तो कुणाचा भाग नाही. म्हणून मला अंशरूपाने आत्म्याचा अनुभव आला असं कधीही होणार नाही. आपण विचार करतो ते नेहमी तत्व कसं आहे तर पूर्ण तत्व आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते. आणि असं पूर्ण तत्व जे आहे ते तेच होऊन त्याचा अनुभव घ्यावा लागतो. पुढे ऐतिह्य प्रमाण आहे. ऐतिह्य म्हणजे पूर्वी कोणीतरी काहीतरी पाहिलेलं असतं, तो सांगतो की या ठिकाणी असं असं होतं. हे असं होतं हे सांगणं म्हणजे ऐतिह्य प्रमाण. एखाद्या गावात गेल्यावर लोक सांगतात की पिंपळाच्या झाडावरती भूत आहे. गावात शिरता शिरताच जो नवीन माणूस असतो, तो गावात येणारा जो असतो त्याला काय झालं तर भूताचं ज्ञान करून देतो की या गावामध्ये पिंपळाच्या झाडावरती भूत परंपरेपासून आहे. आता कशावरून आहे तर परंपरेपासून. खूप
लोक सांगतात, म्हणजे पिढ्यानपिढ्या सांगत आलेल्या आहेत की या झाडावरती भूत आहे. मग आता असं परंपरेवरून व्यवहारामध्ये त्या भूताचं ज्ञान झालं, तसं आत्म्याचं परंपरेने ज्ञान होईल का? आता खरं म्हणजे आत्म्याचं ज्ञान हा शब्द प्रयोगच सिद्ध होत नाही, कारण आत्माच ज्ञानरूप आहे. मग असं परंपरेने ज्ञान होणार नाही, तर तो आत्मा आहे आहे आणि आहे म्हणून ऐत्य प्रमाणाचा पण आत्मा विषय होत नाही. पुढे चेष्टा प्रमाण आहे. खुण्यानी काहीतरी सांगणे याला काय म्हणतात, तर चेष्टा म्हणतात. आपण बघा व्यवहारामध्ये हा शब्द जो आहे तो थट्टा मस्करी या अर्थी आपण वापरतो, त्या अर्थी इथे नाहीये. आता चेष्टा प्रमाण आपल्याला अजून माहिती की व्यवहारामध्ये फार उपयोग आहे, की ज्यांना बोलता येत नाही त्यांना चेष्टा प्रमाणाने ते सगळं सांगतात खुणा करून. टीव्हीवर पण बातम्या लागतात बघा, खुणा करतात, चेष्टा करतात. प्रत्येक अर्थाचे शब्दांच्या वेगवेगळ्या काय असतात, तर चेष्टा असतात. हे व्यवहारामध्ये चेष्टा प्रमाण उपयोगी पडतं. आता बघा घरात बासुंदी केली तर तोंडामध्ये असतो घास आणि कोणीतरी म्हणतं कशी झाली आहे बासुंदी, आपण म्हणतो खूप सुंदर झाली आहे. याला काय म्हणतात, तर चेष्टा प्रमाण म्हणतात. म्हणजे खुणेने आपण सांगतो की खूप सुंदर झाली आहे. आता खूप सुंदर आत्मा आहे असं ज्ञान होईल का आत्म्याचं? म्हणून आता चेष्टा प्रमाणाने सुद्धा आत्मा जाणता येणार नाही. जसं मी म्हटलं की या प्रमाणांचा विचार एवढ्यासाठी करायचा की प्रमाण व्यवहारामध्ये यथार्थ ज्ञान करून देतात, पण ब्रह्माचं ज्ञान होण्यासाठी याचा अजिबात उपयोग नाही. म्हणून जे जे दिसतं, भासतं, कळतं, जाणवतं ते ते ब्रह्म नाही. फक्त शब्दज्ञानाने मात्र आपल्याला पुरेसा अंदाज त्याचा येऊ शकतो, पण प्रत्यक्ष ज्ञान मात्र होत नाही. आणि यालाच म्हणतात की ब्रह्म अप्रमेय आहे, ब्रह्म स्वसंवेद्य आहे, ब्रह्म स्वप्रकाश आहे. म्हणून सुरुवातीला जी आपण ओवी घेतली होती, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ब्रह्म कसे तर सर्वत्र ओतप्रोत भरलेलं आहे. अशी ज्याची श्रद्धा आहे आणि अशा श्रद्धायुक्त अंतःकरणाने जर आपण अभ्यास करत राहिलो तर आपल्याला एक दिवस नक्की अनुभव येऊन जाणार आहे. पण कसं आहे ना, सुरुवातीलाच जर आपली श्रद्धा नसेल की ब्रह्म नाहीच आहे, अहो हे सांगतायत पण कुठे असं असतं का? कशाला एवढा शीण करायचा, डोक्याला एवढा सगळं शास्त्र समजून घ्यायचं, साधना करायची, तर कधीच अनुभव येणार नाही. म्हणून ब्रह्म आहे या श्रद्धायुक्त अंतःकरणाने काय करायचं आहे, तर संतांवर श्रद्धा, शास्त्रावर श्रद्धा, श्रीगुरूंवर श्रद्धा. माझे श्रीगुरु मला सांगतायत की ते ब्रह्म आहे, ते ब्रह्म तू आहेस आणि ते ब्रह्म मी आहे, असा सतत भाव अंतःकरणामध्ये जागरूक ठेवावा लागतो. तो जागरूक ठेवून त्या भावाचा सतत विकास जर आपण सातत्याने करत राहिलो तर एक दिवस त्याचा थोडासा का होईना आपल्याला अंदाज येऊन जातो. आणि असा अंदाज यायचा असेल तर अंतःकरणाची शुद्धी अत्यंत महत्वाची आहे. शेवटी येतो कुठे सगळ्यावरून विचारांवरून तर अंतःकरण अतिशय शुद्ध लागतं. जिथे अंतःकरणाची अशुद्धता आहे तिथे श्रद्धा कमी पडते, तिथे अनुभव येणं अजिबात शक्य नाही. कारण ब्रह्म कसं आहे तर अत्यंत शुद्ध आहे, निर्मलम निष्कलम शांतम असं म्हटलेलं आहे. मग ते ब्रह्म जर मी असेल तर माझ्या पण अंतःकरणाची शुद्धी मला करावी लागते. ती शुद्धी कशी करायची आहे सगळ्या संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. म्हणून पवित्र अंतःकरण करणं, शुद्ध अंतःकरण करणं, कारण पवित्र अंतःकरणच प्रसाद, चित्ताचा प्रसाद देऊ शकतं. आता चित्त प्रसादेन असं म्हटलंय. चित्ताचा प्रसाद जर मला मिळायचा असेल, प्रसाद काय मिळणार आहे तर ते ब्रह्मतत्वाचा मला अनुभव आणून देणार आहे. अंतःकरणामध्ये काय होईल तर स्वच्छ ते काय होईल तर प्रकाश, प्रसाद जो आहे, प्रसाद म्हणजे काय तर ब्रह्मतत्वाचा प्रकाश इथे प्रगट होऊन जाईल. म्हणून साधकाचं काम आहे की चित्त सातत्याने शुद्ध करत राहणं, देह शुद्ध करूनी भजनी भजावे. बघा इथे का आत्मानंदाचं जर भजन करायचं असेल तर देहाची शुद्धी करावी लागते, म्हणजे चित्ताची शुद्धी करावी लागते. तर चित्त म्हणा, मन म्हणा, अंतःकरण म्हणा, काही फरक नाहीये. देह, स्थूल देह, सूक्ष्म देह. आता सूक्ष्म देह शुद्ध झाला की स्थूल देह पण शुद्ध होऊन जातो. आता स्थूल देहाची शुद्धी म्हणजे काय, ती वरवर शुद्धी असते सगळी, पण मुख्य जी शुद्धी आहे ती सूक्ष्म देहाची शुद्धी आहे. आणि श्रद्धेने भावाचा विकास करावा लागतो, त्याला भावाचं शुद्धीकरण करण्याला साधना असं म्हणतात. कारण जसं मी आता म्हटलं तसं बघा, दोन जर बाटल्या आपल्या समोर असतील, पाण्यात बिस्लरीची बाटली आपल्या समोर असेल तर त्याच्यामध्ये एक बारीकसा काळा कण जो असतो तो सुद्धा पटकन दिसतो. अगदी त्याप्रमाणे जर चित्त शुद्ध इतकं शुद्ध पाहिजे की त्याच्यावरती इतकासा सुद्धा डाग नको, छोटासा सुद्धा. आणि
भावाचं काय तर भाव सातत्याने विकसित करत राहणं, म्हणून भाव वळे आकळे एरवी नाकळे असं माऊली म्हणतात आपल्या समोर. भावाचं बळ सातत्याने वाढतं ठेवणं, भावाचा विकास करत राहणं, आणि म्हणून स्वसंवेद्य ब्रह्म आहे तेच होऊन ते अनुभवण्याचा काय आहे तर विषय आहे. 9 प्रमाण आपण बघितली. आता यानंतर जे आहे ते अप्रमाद ज्ञान असा विषय आलेला आहे. आता प्रमाण हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती झालेला आहे. प्रमाण म्हणजे आता आपण बघितलं की काय ते इंद्रिय. आता प्रमाणांद्वारे म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या द्वारे जेव्हा आपण बाहेरची वस्तू जाणतो तेव्हा त्याला प्रमाद ज्ञान झालं असं म्हणतात. म्हणजे मला घड्याळाचं काय झालं तर प्रमेयाचं प्रमाद ज्ञान झालं. आता आपण 9 प्रमाण बघितली आणि या 9 प्रमाणांद्वारे होणाऱ्या ज्ञानाला प्रमाद ज्ञान असं म्हणतात. आता शास्त्रामध्ये म्हटलंय जे प्रमा नाही त्याला शास्त्रामध्ये अप्रमा असा शब्द वापरलेला आहे. आता अप्रमाद ज्ञान हे कसं कुणाला होतं तर अप्रमाद ज्ञान हे अंतःकरणाला होणारं ज्ञान आहे. आता आपण कशाला बघितलं 5 ज्ञानेंद्रियांना प्रत्यक्ष ज्ञान होताना आपण बघितलं. आता हे जे अप्रमाद ज्ञान आहे ते अंतःकरणाला होणारं ज्ञान आहे. आता अप्रमाद ज्ञानाचे पण आपल्या समोर 2 प्रकार सांगितलेले आहेत. बघा व्यवहारात जे ज्ञान खरं ठरतं पण जे वर सांगितलेल्या म्हणजे आता जी आपण प्रमाण बघितली ती त्या कोणत्याही प्रमाणांपासून झालेलं नसतं, ते यथार्थ अप्रमा ज्ञान. उदाहरण दिलेले आपल्याला स्मृती ज्ञान. होऊन गेलेल्या गोष्टीचं जे अंतःकरणामध्ये स्मरण होतंय. बघा आता स्मरण कशाचं होतं व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती या 4 मध्ये सातत्याने आपलं जीवन चाललेलं असतं. आता अनेक होऊन गेलेल्या व्यक्ती, वस्तू, घटना यांचं अंतःकरणाला स्मरण होतं आणि आतल्या आत त्याचं आपल्याला ज्ञान होतं. यालाच अप्रमा स्मृती ज्ञान असं म्हटलेलं आहे. अगदी सोप्या भाषेत भूतकाळातल्या आठवणीत रमलं की जे अंतःकरणाला ज्ञान होतं ते अप्रमा ज्ञान. 30 वर्षापूर्वी लग्न झालं, अल्बम काढला, कुठेतरी आवरत होते तर सापडला अल्बम लग्नाचा. अल्बम काढल्यावर फोटो बघायला सुरुवात केल्यानंतर कोण चांगलं बोललं, कोण वाईट बोललं, कोणी नाक उडवलं, कोणी रागाने बघितलं, कोणी तिरकस नजरेने बघितलं. आता हे सगळे मनामध्ये जुने संस्कार प्रगट होऊन आठवण येऊनच जाते आणि आतल्या आतमध्ये बदल होऊनच जातात, सुखदुःखां ज्ञान होऊनच जातं. बघा प्रत्यक्ष व्यक्ती वस्तू काहीही नाहीये. आता प्रत्यक्ष ज्ञानाच्या पद्धतीमध्ये आपण पाहिलं की चिदाभासयुक्त अंतःकरण वृत्ती जी आहे ती डोळ्याच्या माध्यमातून बाहेर पडून बाहेरील पदार्थाच्या आकाराची होते आणि प्रत्यक्ष ज्ञान होतं. पण स्मृती ज्ञानाच्या वेळी म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाच्या संस्कारामुळे वृत्ती आतल्या आतच विषयांच्या आकाराची होते, तिला बाहेर कुठलाही विषय नाहीये. यालाच काय म्हटलंय तर अप्रमाद ज्ञान असं म्हटलेलं आहे. बघा व्यवहारामध्ये सुरुवातीला सुखाचंही ज्ञान होतं, दुःखाचंही ज्ञान होतं. आता शास्त्राने काय म्हटलंय सुखदुःख भासमान आहेत. पण सुखदुःख भासमान आहे असं म्हटलं तरी सुद्धा सुखदुःखाचं ज्ञान व्यवहारामध्ये खोटं ठरत नाही की नाही, आपल्याला सगळ्या त्याचा अनुभव येतो. आता जेव्हा सुख होतं तेव्हा अंतःकरण वृत्ती जी आहे ती आतल्या सुखाच्या आकाराची झालेली असते आणि जेव्हा दुःख होतं तेव्हा अंतःकरण वृत्ती आतल्या आत दुःखाच्या आकाराची झालेली असते. म्हणून सुख दुःख अंतःकरणाला कळतं, पण ज्याच्यामुळे सुख किंवा दुःख होतो तो पदार्थ किंवा वस्तू जी असते ती मला सुख दुःख देईल का? बघा BMW गाडी आली, आमच्या कुठे आली माझ्याकडे नाही आली, शेजारी आली. आता शेजारी आली म्हटल्यानंतर काय झालं तर मला दुःख होतं आणि माझ्या दारामध्ये येऊन उभी राहिली तर मला सुख होतं. आता गाडीमध्ये सुख दुःख देण्याचं सामर्थ्य आहे का? गाडी कशी आहे तर अचेतन जड आहे, ती सुख किंवा दुःख देऊ शकेल का? ती काहीच करू शकत नाही. ती काय सुख दुःख देणार? शक्यच नाही. पण ती गाडी त्याला नको, मला हवी, म्हणजे त्याच्या दारात नको, माझ्या दारामध्ये हवी आणि या हवे नको वरती सुख दुःख काय आहे तर अवलंबून असतं. आणि या सुख दुःखांच्या ज्या प्रतिक्रिया होतात त्या केवळ कुठे होत असतात तर त्या अंतःकरणात होत असतात. अशा अनेक गोष्टी असतात त्यातून अंतःकरणामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल काय होतात तर भाव निर्माण होतात. म्हणजे पदार्थाविषयी आवड किंवा नावड अंतःकरण धारण करून ठेवल्यामुळे सुख दुःख होऊनच जातात.
आता जीवाच्या आवडीनिवडीवर हा अनुभव अवलंबून असल्याने या ज्ञानाला यथार्थ अप्रमा असं म्हटलेलं आहे. अंतःकरणामधल्या प्रतिक्रियांमध्ये जो अडकतो तो बंधनामध्ये सापडतो आणि क्रिया प्रतिक्रियांचा खेळ थांबवून जो अधिष्ठानाकडे लक्ष ठेवतो त्याला साधक असं म्हणतात. बघा, म्हणजे आपण स्थूल ज्ञानाकडून म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाच्या ज्ञानाकडून म्हणजे हे ज्ञान आत्म्याचं ज्ञान ह्यानी होणार नाही यानी होणार नाही असं करत आता शास्त्र कुठे आणते आपल्याला, तर अंतःकरणातल्या ज्ञानाकडे आले. त्याच्यामध्ये पण दोन प्रकार केलेले आहेत शास्त्रकारांनी की त्याचं सुद्धा तुम्हाला ज्ञान होतं. आता अयथार्थ प्रमाज्ञान दुसरं जे आहे ते, आता आपल्याला कोणताही भ्रम होतो. भ्रम म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. भ्रम होताना काय होतं, तर जे ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात न दिसता वेगळ्या स्वरूपात दिसतं आणि तेच सत्य वाटतं. उदाहरण आपण सातत्याने बघतो आहोत. स्वप्नकाळी स्वप्नाचं होणारं ज्ञान. बघा, स्वप्नातून जाग आल्यानंतर आपल्याला कळतं की अरे मला स्वप्न पडलं होतं, हा भ्रम होता. शिंपलीवर चांदीचा भ्रम, रज्जूवर सर्पाचा भ्रम. आता ब्रह्मज्ञान या दोन्ही प्रकारांनी होत नाही. म्हणजे जे आता आपण आधी बघितलं ते आणि आता हे जे बघतो आहे ते. बघा, असं कितीदाही विचारलं तरी ब्रह्मज्ञान कसं होतं हे सांगता येणार नाही. का सांगता येणार नाही? ज्याला अनुभव आला त्यालाही सांगता येणार नाही. कारण ते कसं आहे, तर अनुर्वाच्य आहे. म्हणजे त्याच्याबद्दल काहीही बोलता येत नाही. माऊलींचे खूप सुंदर ओवी आहे. ते सांगतायत, किंबहुना सोये जीव आत्मयासी लाहे तेथ जे काही होय तया नाव सुख. बघा, किंबहुना सोये जीव आत्मयासी लावे. जेव्हा जीव आत्मरूप होतो तेव्हा तिथे जे काही होतं त्याला सुख म्हणतात. आता तिथे जे काही होतं ते तो जीव सांगू शकेल का हो त्या सुखामध्ये बुडून गेल्यानंतर, त्या सुखाशी एकरूप झाल्यानंतर? मग आता ही अशी वेळ साधनेमध्ये आणण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर ही माझी आहे. आणि त्यासाठी नित्य नेमानी साधना करणं, अधिकार वाढवत राहणं हे कोणाचं काम आहे, तर हे साधकाचं काम आहे. साधकाचं म्हणजे हे माझं काम आहे. आता पुढे आपल्या समोर विषय आहे की जगाच्या उत्पत्ती संबंधी विविध मते म्हणजे वाद. आता अनेक वाद, जसं चार्वाकांचं मत आपण आता बघितलं मगाशी, तसे अनेक मत आहेत आणि त्यातलं आपण कुठलं मत स्वीकारायचं हे ठरलेलं आहे. पण तरी सुद्धा कुठलं टाकून द्यायचं हेही आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे ते स्वीकारायचं नाही हेही आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून शास्त्रकारांनी अनेक वाद आपल्या समोर मांडून ठेवलेले आहेत. त्यातले काहीच वाद या परमार्थ विज्ञान मध्ये आलेले आहेत आणि तेवढ्याचा आपण विचार करणार आहोत. बघा, समर्थांचे कोवी आहे, अगाधे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. जे जग झालेलंच नाहीये त्याविषयी तुम्हाला काय विचारतोस? आता हा अजातवाद तर आमच्या लवकर लक्षात येत नाही, कारण आम्ही या जगामध्ये जीवन जगतो आहोत. तुमच्या आमच्या संपूर्ण जीवनाला ह्या जगाचा काय तर संदर्भ असतो आणि असणार आहे, तो तसाच राहणार आहे. भूतकाळातल्या गोष्टींचा विचार असू देत, वर्तमान काळातला विचार येऊ देत, भविष्य काळातला विचार येऊ देत, कोणत्याही काळातल्या विचाराचा संबंध जगाशी असलाच पाहिजे. मग या दिसणाऱ्या जगाताची व्यवस्था लावल्याशिवाय जगाच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे ते मी आहे असा अनुभव येणं मोठं कठीण आहे. आणि म्हणून जगाची व्यवस्था लावण्यासाठी काही प्रकार वेदांत शास्त्रांनी आपल्या समोर मांडलेले आहेत. म्हणजे वाद, ज्याला आपण म्हणतो की वाद म्हणजे स्पष्ट करण्याची रीत, त्याला वाद असं म्हणतात. वाद म्हणजे वितंडवाद मधला वाद नव्हे. तर त्यांनी स्पष्ट केलेले आहेत की कुठले कुठले वाद आहेत. पहिला वाद आहे आपल्या समोर ईश्वर कारणवाद. शास्त्रशुद्ध स्पष्टीकरणाची रीत त्याला वाद असं म्हणतात. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जी शास्त्रशुद्ध मांडणी केलेली असते त्याला वाद असं म्हणतात. आता पहिला आहे ईश्वर कारणवाद. आता ईश्वर कसा निर्माण होतो? बघा, जशी जीवाची व्याख्या आपण केली, आत्मा, बुद्धी, आत्म्याचं बुद्धीत पडलेलं आभास तो चिदाभास. तसंच माया, ब्रह्मचैतन्य, मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब तो ईश्वर. म्हणून ईश्वर पण कसा आहे, तर तो नाहीसा होणार आहे. पण सृष्टी निर्माण करताना काय लागतो, तर ईश्वर लागतो. ईश्वराने ही सृष्टी निर्माण केलेली आहे. ती कशी निर्माण केलेली आहे हेही आपल्याला शास्त्र सांगतं की मूळ संकल्प झाला तो एकोहम बहुश्याम संकल्प झाला. मूळमाया निर्माण झाली, गुणमाया निर्माण झाली, जडमाया निर्माण झाली, अशी क्रमाने सगळी सृष्टी निर्माण झाली. ईश्वर हे सगळं जग निर्माण करतो आणि आपल्याच स्वरूपाला तो जगदाकार करतो. त्याने हे जग निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये तो प्रविष्ट झाला, अशी अनुप्रवेशाची श्रुती आपल्या समोर आहे. इथे दृष्टांत दिलेला आहे परमार्थ विज्ञान मध्ये कोळ्याच्या जाळ्याचा. बघा, कोळी जो आहे
तो आपल्या संघातून काय करतो, तर जाळं निर्माण करतो. तो कुठूनही बाहेरून सामुग्री आणत नाही. त्याचप्रमाणे ईश्वराला कुठूनही बाहेरून सामुग्री आणावी लागत नाही. हे संपूर्ण जग त्याच्या संकल्पातून निर्माण झालेलं आहे. हा आता फरक एक आहे की कोळी जाळं निर्माण करतो आणि विणता विणता त्या जाळ्यामध्ये तो काय होतो, तर तो अडकून पडतो आणि मरतो सुद्धा. पण ईश्वर जो आहे त्यांनी एवढी सृष्टी निर्माण केली पण तो कशातही अडकत नाही. बघा, त्यांनी पृथ्वी निर्माण केली, तो पृथ्वीत शिरला. त्यांनी आप निर्माण केला, तो आपात शिरला. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत निर्माण केली, तो प्रत्येकात शिरला. पण ती पंचमहाभूत त्याला जाणत नाहीत आणि तो सगळ्यांपासून कसा आहे, तर तो अलिप्त आहे. हा फरक आहे. दृष्टांत आणि द्राष्टांत. दृष्टांत हा नेहमी एकदेशी असतो, तो लावून घ्यायचा असतो. पण ईश्वर सगळ्यांमध्ये म्हणजे सगळं जग निर्माण करून तो सगळ्यांपासून कसा तर अलिप्त आहे. दुसरा विचार इथे सांगितलेला आहे की एखादं कार्य जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा त्या कार्याचं एक उपादान कारण असतं आणि एक निमित्त कारण असतं. याचा आपण थोडा विचार मागच्या सत्रामध्ये केलेला आहे, थोडा नाही व्यवस्थित केलेला आहे विचार. माती हे उपादान कारण आहे, तर घट हे जेव्हा कार्य दिसतं तेव्हा त्याला निमित्त कारण कोण आहे, तर कुंभार हा निमित्त कारण आहे आणि माती ही उपादान कारण आहे. पण सृष्टी रचनेच्या बाबतीत ईश्वरच उपादान कारण झाला आणि तोच निमित्त कारण झाला. कारण त्याचा संकल्प हा उपादान कारण आहे आणि त्यानेच सृष्टी निर्माण केली म्हणून तो निमित्त कारण आहे. म्हणून त्याला शास्त्रकारांनी एक खूप भलं मोठं नाव दिलेलं आहे, अभिन्न निमित्त उपादान कारण. जे तोच दोन्ही झाला. अगदी सोप्या भाषेमध्ये ईश्वराने हे निर्माण केलं आणि तोच काय झाला, तर सर्व झाला. त्यामुळे या जगामध्ये एका ईश्वरा वाचून काहीही नाही. आता हा काय आहे, तर ईश्वर कारणवाद आहे. आता हा वाद आपल्याला कसा उपयोगी पडतो बघा साधकाला साधनेमध्ये. आता एका ईश्वरा वाचून शास्त्र सांगतं की एका ईश्वरा वाचून काही नाही, सगळं कोणाचं आहे, तर ईश्वराचं आहे. मग माझं काय आहे त्याच्यामध्ये? काहीच नाही आहे. आपण सगळी कोण आहोत, तर ईश्वराची लेकरं आहोत. त्यांनी निर्माण केलेल्या जगामध्ये आपण राहतो आहोत. मग आता त्याचं जे आहे त्याचं ते असताना आपण आपलं माझं म्हणतो आहोत आणि त्याला माझं म्हटल्यामुळे आपल्याला काय होत चाललंय, तर दुःख निर्माण होतंय. आता जग निर्माण कसं झालं हे सांगणं वेदांत शास्त्राचा हेतू नाहीये, पण ते सांगितलंय शास्त्रांनी कारण ते ईश्वराचं आहे. ते ईश्वराचं जर असेल तर त्याच्यामध्ये अनासक्त वृत्तीने राहा, हा मुख्य हेतू आहे. ज्याप्रमाणे ईश्वराने हे जग निर्माण केलं आणि तो कशामध्येही काही नाही तर लिप्त नाहीये, त्या तो जर एवढा मोठा जग निर्माण करून त्याच्यातनं अलिप्त राहू शकत असेल, तर मी माझं जग जेव्हा निर्माण करते, माझं लग्न होतं, मला मुलं बाळ होतात, मी सत्ता संपत्ती जमवते, ज्याला सगळ्यांना माझं म्हणते त्याच्यामध्ये मी मात्र सगळ्यात लिप्त असते. मग आता त्याने एवढं जग निर्माण करून तो कशात लिप्त नाहीये, तर मला अलिप्त राहता आलं पाहिजे की नाही. आता ईश्वर कारणवादाचा मला साधनेमध्ये कसा उपयोग आहे हा नेहमी विचार करायचा. म्हणून सगळं ईश्वराचं आहे आणि ईश्वराचं असल्यामुळे त्यात माझं काही नाही, त्यांनी सगळं निर्माण केलेलं आहे. आता आपण भक्तीच्या भाषेमध्ये म्हणतो काय, सगळं रामाचं आहे. हे कुणाचं आहे, तर सगळं रामाचं आहे आणि रामालाच काय करा, आता सगळं समर्पित करा. पण अज्ञानामुळे आपल्याला काय वाटतं, तर हे सगळं माझं आहे. पुढचा वाद आहे आपल्या समोर विवर्तवाद. त्याला अध्यासवाद असं म्हटलेलं आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आपण नेहमी बघतो, रज्जू सर्पापरी भासी आले जगडंबर. रज्जूचं ज्ञान नसल्यामुळे अज्ञानामुळे काय होते, तर मिथ्या सर्पाची प्रतीती येते. अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे देहादी जगात काय वाटतं आपल्याला, सत्य वाटतं, जे मुळातच काय आहे, तर मिथ्या आहे. बघा, ब्रह्मस्वरूपावर जगताचा भ्रम होतो आणि आत्मस्वरूपावरती देहाचा भ्रम होतो. ब्रह्माचा स्वभाव कसा आहे, तर सत आहे, म्हणजे कायमस्वरूपी ते आहे. सत स्वरूपाने ते अखंड आहे आणि जगताचा स्वभाव कसा आहे, तर ते सत असत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्य आहे. सत म्हणावं तर कायमस्वरूपी टिकत नाही, असत म्हणावं तर धडधडीत दिसतंय. असं ते कसं आहे, तर विलक्षण आहे, सतच्या लक्षणांची जुळत नाही, असतच्या लक्षणांची जुळत नाही, म्हणून ते कसं आहे, तर मिथ्या आहे. म्हणजे ब्रह्मापेक्षा विपरीत स्वभाववान आहे, म्हणून ते ब्रह्मचैतन्याचा विवर्त असून तो मायेचा परिणाम आहे. म्हणून जे भासमान होत आहे ते कसायचं, सगळं मिथ्या आहे. आपल्यासाठी साधना विचार काय आहे याच्यामध्ये, जे माईक आहे त्यावर आसक्ती ठेवावी का, जसं आता मी सांगितला विचार की जे ईश्वराचं आहे
त्याच्यात माझं काहीच नाहीये. मग ते माझं म्हणावं का? आता इथे इथे काय म्हटलंय तर माईक आहे, भ्रमात्मक आहे. मग जे माईक आहे त्याच्यावरती आसक्ती ठेवावी का? बुडणाऱ्या बँकेमध्ये कोणी पैसे ठेवतं का हो? बुडणाऱ्या वस्तूमध्ये शहाण्या माणसाने इमोशनल इन्व्हेस्टमेंट करू नये. बघा, असं आम्ही छान जर विचार करत गेलो ना, तर हे शरीर कसं आहे तर हे बुडणार आहे, जग कसं आहे तर हे बुडणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये माझी त्यात अजिबात इन्व्हेस्टमेंट असू नये. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे कुठली असते? आपली भावनिक इन्व्हेस्टमेंट असते, ज्याला आपण आसक्ती म्हणतो. अशी आसक्ती असू नये. हे शरीर आणि या शरीराने ज्याला माझं म्हटलेलं आहे ते नक्की बुडणार आहे. किती मोठा बंगला असू देत, 1 BHK असू देत, 2 BHK असू देत, किती मोठं फार्म हाऊस असू देत. बघा, प्रारब्धानुसार जे तुम्हाला मिळणार आहे ना ते मिळणारच आहे, काही प्रश्नच नाहीये. पण त्याच्यामध्ये भावनिक इन्व्हेस्टमेंट मात्र अजिबात साधकांनी करू नये. डॉक्टर काका गमतीने म्हणतात की बिल करून ठेवावं, पण बिल प्रमाणे होतंय की नाही हे बघायला काय येऊ नये तर परत येऊ नये. बघा, असे विचार जर आपण सगळे छान लक्षात घेतले तर हे जे विवर्तवाद, हे अध्यासवाद जे आपल्या समोर शास्त्रकारांनी मांडणी करून ठेवलेले आहेत ना, त्याचा थेट आपल्याला काय होतो तर उपयोग होतो. बघा, शरीरात राहा, घरात राहा, सगळ्या लोकांमध्ये राहा, जगात राहा, पण अनासक्त वृत्तीने राहा. आणि जेव्हा आपण अशी अनासक्त वृत्ती टिकवून ठेवतो तेव्हा आत्माकार वृत्ती सहजच टिकून राहते. आपल्याला कसं असतं ना, सगळ्यांमध्ये आसक्त राहायचं असतं आणि तरी वाटतं की परमार्थ करावा, तरी वाटतं नाम घ्यावं. असं होत नाही. म्हणून हा अभ्यासच करावा लागतो. त्या अंतःकरण वृत्तीला तसं वळण लावावं लागतं की सगळ्यांमध्ये राहा, प्रारब्धानुसारी जे असणार ते सगळं तुम्हाला मिळणार आहे, त्याचा उपभोग घ्या छानपैकी, पण अनासक्त वृत्तीने राहा. अनासक्त वृत्तीने राहिलं की आत्माकार वृत्तीचं अनुसंधान ठेवायला अतिशय सोपं पडतं. तिसरा वाद आहे आपल्या समोर सर्व ब्रह्मवाद. सर्वम खलविदम ब्रह्म, सर्वच काय आहे तर ब्रह्मरूप आहे. अलंकाराच्या रूपाने ज्याप्रमाणे सोनच दिसतं त्याप्रमाणे जगत रूपाने काय तर ब्रह्म प्रतीतीला येतं. आता ब्रह्मच काय झालं तर जग झालं. आता सुरुवातीला साधकाचा काय होतं तर खूप गोंधळ होऊन जातो. सगळं जर ब्रह्मरूप असेल तर काम क्रोध आदी विकार पण काय तर ब्रह्मरूप आहेत. आज काय आहे, आज आपल्याला माहिती कुठली अमावस्या आहे ती. आता जे घेणारे लोक आहेत ते काय म्हणतील की दारू पण काय तर ब्रह्मरूपच आहे. माझ्या सगळ्याच गडबडी होऊन जातील. म्हणून मुळा कसं असतं, परमार्थ करायचं असेल तर अंतःकरण अतिशय शांत लागतं. मग आता जे विकारच जर ब्रह्मरूप झाले तर माझं अंतःकरण शांत कसं होईल? ते मला अडथळा निर्माण करतील ध्येयापर्यंत जाण्यासाठी. म्हणून काय करायचं असतं तर जे ब्रह्मरूप होण्यासाठी अडथळा करतात त्यांचा त्याग करायचा, जे मला सहाय्य करतात त्यांचा स्वीकार करायचा. सोप्या भाषेत म्हणजे शमदमांचा त्याला आपण अभ्यास म्हणतो. म्हणून शमदमांचा अभ्यास करावा लागतो, विवेक वैराग्य अंगी बाणवावं लागतं. म्हणून साधकाला सुरुवातीला सर्व ब्रह्मवादाचा फारसा उपयोग होत नाही, फारसा नाही उपयोग होतच नाही. मग काय होतं, साधना करता 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 सिद्ध झाल्यानंतर सिद्धावस्थेत सगळं ब्रह्मरूप आहे असा सहजच निश्चय होऊन जातो. मग सगळंच ब्रह्मरूप तर आसक्ती कोणावर ठेवणार? कोणावरच नाही, कारण सगळंच काय आहे तर ब्रह्मरूप आहे. असे खूप छान विचार करत गेलं तर आपण किती अलिप्त राहायला मदत होते. आणि मग आपण म्हणतो ना, अलिप्तपणा माझा ते रे राम, ते अलिप्तपण आहे. पुढे वस्तुप्रभावात आपल्या समोर मांडलाय ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव हा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये ही मांडणी आहे की दृष्टांत दिलेला आहे की सूर्याला अनेक किरण आहेत, पण प्रत्येक किरण हा काय तर सूर्यरूपच आहे. म्हणजे सूर्य आणि सूर्याचा किरण म्हणजे सूर्याची प्रभा जी आहे ती कशी आहे तर एकरूप आहे. तसंच वस्तू म्हणजे ब्रह्म, आणि ब्रह्म आणि त्याची प्रभा म्हणजे हे जग आहे ते कसं आहे तर ते एकरूप आहे. पण ही वस्तू प्रभावात माऊलींनी अमृतानुभवामध्ये कधी मांडलेला आहे तर जगताविषयी त्यांचा पूर्ण निश्चय अंगी बांधल्यानंतर की हे सगळं कसं आहे तर त्यांना ते अनुभव, ब्रह्माचा अनुभव आलेला आहे. आता अमृतानुभव हा जो ग्रंथ आहे तो ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ यांच्या 2 जीवनमुक्तांमधला हा संवाद आहे. आणि तो ग्रंथ जो आहे तो एका उंचीवरचा आहे. त्यामुळे तो ग्रंथ आपल्याला वस्तुप्रभावात जो आहे तो आपल्यासाठी नाहीये. म्हणजे जरा कठीण आहे खूपच समजायला, कारण आपण त्याच्यात बसत नाही. कारण आता माऊली यांची स्थिती आणि निवृत्तीनाथांची स्थिती हे काय तर एका उंचीवरती आहे. आता आपण एक विचार बसवून घेऊ शकतो की अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय सत्ता नसते.
असं एक विधान शास्त्रकारांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. अध्यस्त अधिष्ठानावर भासत असल्यामुळे ते अधिष्ठान रूपच आहे. याला वस्तुप्रभावाद असं म्हटलेलं आहे. म्हणून हे कसे आहेत तर अनुभवाचे बोल आहेत, म्हणजे जीवनमुक्ताचे अनुभवाचे बोल आहेत, आणि म्हणून वस्तुप्रभावाद जो आहे तो आपल्यासाठी नाही. पुढे दृष्टीसृष्टीवाद आहे. जेव्हा पदार्थाची प्रतीती येते तेव्हा तो पदार्थ निर्माण झालेला असतो, तेव्हा तो पदार्थ दिसत नसतो, तेव्हा तो नसतोच. बघा, म्हणजे पदार्थाला ज्ञात काळी अस्तित्व म्हणजे सत्ता असते. म्हणजे जेव्हा मी पदार्थ बघते तेव्हा त्याला अस्तित्व असतं, पण जेव्हा तो माझ्या डोळ्यासमोर नसतो तेव्हा त्याला अस्तित्व नसतं साध्या भाषेमध्ये. आता एखादी व्यक्ती माझ्या समोर आहे तोपर्यंत तिला अस्तित्व आहे. माझा मुलगा ऑफिसला जायचं तोपर्यंत त्याचं व्यवस्थित करून द्यावं, डबा करून द्यावा, डब्यात त्याच्यामध्ये तिखट मीठ भाजीमध्ये व्यवस्थित घालावं, आणि तो गेला नजरेसमोरून की त्याचं अस्तित्व संपलं, म्हणजे त्याचं चिंतन अजिबात होऊ नये. याला काय म्हटलेलं आहे तर दृष्टी सृष्टी वाद. पण आता इथे काय आहे की हा दृष्टीसृष्टीवाद जे मानतात ते काय म्हणतात की जग पण असंच आहे. आता आपण असं म्हणत नाही, म्हणून दृष्टीसृष्टीवाद काय तर तो आपल्यासाठी नाही. दुसरा आहे सृष्टीदृष्टीवाद. प्रथम सृष्टी निर्माण होते आणि नंतर प्रमाणांच्या म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या मदतीने तिचं ज्ञान प्रमात्याला होतं, असं मत आहे. इथे सृष्टीला अस्तित्व दिलेलं आहे. मग ज्यांना हे जग रज्जू सर्पाप्रमाणे भासमान आहे हे पेलतच नाही, म्हणून हाही वाद आपल्यासाठी नाही. परिणामवाद आहे नंतरचा. आपण माहिती की दुधाला आपण विरजण लावतो, त्याचं काय होतं, दही होतं. म्हणजे दुधाचा दही हा परिणाम आता आहे. आता ही प्रक्रिया जी आहे व्हायला, मूळच्या दुधामध्ये काय निर्माण झाला तर विकार निर्माण झाला, आणि त्याचा परिणाम म्हणून दही झालं. आता सांख्य मतवादी जे आहेत ते ब्रह्माचा परिणाम काय मानतात तर जग मानतात. पण अद्वैत जे आपण आहोत, आपण कुठले आहोत, अद्वैत संप्रदायाचे आहोत. आपण ब्रह्माला विकार मानत नाही. ब्रह्म आपण अबाधित ठेवतो, सगळ्यांपासून आपण अलिप्त ठेवतो, आणि म्हणून आपण काय म्हणतो, ब्रह्मावरती हे जग भासमान होत चाललेलं आहे, ब्रह्मापासून निर्माण झालं असंही म्हणत नाही. ब्रह्माला अद्वैत वेदांतांनी अगदी अलिप्त ठेवलेलं आहे. म्हणून हा परिणामवाद सुद्धा काय ठरतो तर आपल्यासाठी तो नाही. पुढे आरंभवाद आहे. सूत हा एक पदार्थ आहे, त्याच्या स्वरूपात बदल न होता वस्त्र तयार होतं. तसं ब्रह्मापासून हे जग निर्माण झालं. जसं मी आता म्हटलं तसं ब्रह्मापासून जग निर्माण होत नाही, त्यामुळे आरंभवाद सुद्धा मानता येत नाही. पुढे निरीश्वरवाद आहे, जड कारणवाद. ते काय म्हणतात तर ईश्वरच नाही असं म्हणतात. आता जग आपोआपच उत्पन्न होतं किंवा टिकतं, नष्ट होतं, त्याला कोणी शास्त्र नाही, त्याला कोणी नियंता नाही, कर्मफल देणारा कोणी नाही. आणि हा वाद आपल्यासाठी नाही, कारण आपण ईश्वराची सत्ता मानतो. ईश्वराचे लेकरू म्हणजे समर्थ म्हणतात तू कोण आहेस, ईश्वराचं लेकरू आहे. ही सृष्टी कोणी निर्माण केली, ईश्वराने निर्माण केली, अशा समर्थांच्या ओव्या आहेत, संतांच्या ओव्या आहेत, त्यामुळे ईश्वर आपण मानतो. पुढे जो आहे तो अजातवाद आहे. बघा, जग वास्तविक निर्माण झालेलं नाही, म्हणजे अजातवाद म्हणजे अद्वैत वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत हाच आहे की परब्रह्माखेरीज बाकी कशालाही अस्तित्व नाही. आता रज्जूवरील सर्पाचा जसा त्रैकालिक अत्यंताभाव असतो, तसा अहंकारादी जगताचा ब्रह्माच्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे. बघा, रज्जूवर सर्प पाहून जेव्हा एखादा घाबरतो तेव्हा दुसरा कोणीतरी टॉर्च घेऊन येतो, आणि आलेली व्यक्ती जेव्हा टॉर्चचा उजेड टाकते तेव्हा तिथे सर्प नसतो, नुसता भास असतो. शांतपणे व्यवस्थित जर विचार केला तर भास होण्यापूर्वी सर्प नव्हता, भासमान काली सर्प नव्हता, आणि उजेड पडल्यानंतर तो नव्हताच नव्हता. फक्त काय होतं, दोरी दोरी आणि दोरी. तसंच जग उत्पत्तीपूर्वी नव्हतं, भास होता झाल्यानंतर पण नव्हतं, आणि ज्ञान झाल्यानंतर म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर तर ते नव्हतंच नव्हतं. पण सामान्य माणसाच्या बुद्धीला हे लवकर पटत नाही, आणि पटत नाही त्यामुळे निश्चय पण होत नाही. म्हणून आपल्या समोर ईश्वर कारणवाद, नंतर विवर्तवाद हे साधक आपण आपल्या संतांनी या सगळ्याची मांडणी केलेली आहे. आपल्या सगळे संत, शास्त्र, आचार्य, श्री गुरु ही सगळी कशाची मांडणी करतात तर मायावाद आपण स्वीकारलेला आहे. ईश्वर कारणवाद पण आहे, सर्व ब्रह्मवाद पण आहे, आणि जो विवर्तवाद आपण म्हणजे त्याला मायावाद ज्याला म्हणतात, हे 3 वाद आपल्यासाठी आहेत. पण हे बाकीचे जे वाद आहेत ते आपल्यासाठी नाही. कारण अजातवादापर्यंत जर पोचायचं असेल तर चित्तशुद्धी लागते, वैराग्य लागतं, विवेकानी वैराग्याने होणारी कुशाग्र बुद्धी लागते. बघा, एक जगाचं ज्ञान वेगळं आणि जगाच्या स्वरूपाचं होणारं ज्ञान वेगळं. जगाच्या स्वरूपाचं ज्ञान व्हायचं असेल तर कुशाग्र बुद्धी लागते, चित्त अत्यंत शुद्ध लागतं.
बघा, एकदाच निश्चय करून घ्यायचा आहे की जग हे कसं आहे तर परिवर्तनशील आहे, आभासिक आहे. हे जर मला कळलं शास्त्राच्या अभ्यासाने, तसा बुद्धीचा निश्चय जर झाला तर चित्तातून ते एकदाच बाजूला काढून टाकायचं. पण ते समजून घ्यायला काय लागतं, तर सातत्याने ते समजावून घ्यावं लागतं. म्हणून भगवद्गीता आपल्या समोर मांडणी करते, आपणच आपले कोण आहोत तर शत्रू आहोत आणि आपणच आपले मित्र आहोत. आता कसं आहे, ज्याने अंतःकरण शुद्ध करत तो चाललेला आहे तो आपला मित्र आहे, आणि जो वासनेप्रमाणे आपल्या अंतःकरणाला वाहू देतोय तो कोण आहे तर तो आपलाच आपण कोण आहे तर तो शत्रू आहे. मग आता आपण आपले शत्रू व्हावं का मित्र व्हावं हे कोणी ठरवायचंय? आपणच ठरवायचंय. बाहेर कोणीही ठरवायचं नाहीये, आपणच आपलं सातत्याने ठरवायचंय. म्हणून ईश्वर कार्यणवाद, विवर्तवाद हे आपण स्वीकारायचे, म्हणजे त्याप्रमाणे विचार करायचा आणि साधनेची घडी बसवून घ्यायची. जसजशी साधना वाढत जाईल तशी तशी बुद्धी कुशाग्र होत जाईल, तसा तसा अजातवाद पटल्याशिवाय राहणार नाही. बघा, इथे पुढे असं म्हटलेलं आहे की वेदांत मतामध्ये ब्रह्मचैतन्यालाच फक्त पारमार्थिक सत्ता आहे, जगाला व्यावहारिक सत्ता मानलेली आहे. स्वप्नातले पदार्थ, रज्जूवर भासणारा हा जो सर्प आहे त्याला प्रातिभासिक सत्ता आहे. आता खरं म्हणजे याचा आपण विचार केला होता की एकच पारमार्थिक सत्ता आहे, बाकी जगाला पण समर्थ काय म्हणतायत तर प्रातिभासिक सत्ता म्हणतायत. जागृती हेची दीर्घ स्वप्न, म्हणजे एकच सत्ता. कुठली सत्ता आहे तर पारमार्थिक सत्ता आहे, ही सर्वात श्रेष्ठ सत्ता आहे. ज्या सत्तेचा आपल्या सगळ्यांना अनुभव घ्यायचा आहे, आणि बाकी सगळं कसं आहे तर प्रातिभासिक सत्तेमध्ये मोडतं. रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प भासतो, ब्रह्माच्या अज्ञानामुळे जगत भासतं. मग रज्जूच्या ज्ञानाने जसा सर्प निवृत्त होतो, तसं ब्रह्माच्या ज्ञानामुळे जगत तत्वतः नसल्याची खात्री होते. आता इथे छान मांडणी केलेली आहे की ज्याच्या अज्ञानाने जे निर्माण होतं ते त्याच्याच ज्ञानाने ते निवृत्त होतं, असा शास्त्रांनी नियम आपल्या समोर मांडलेला आहे. पुढे आपल्या समोर इथे सांगितलेलं आहे जीवासंबंधी काही मतं. सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी जशी अनेक मतं आहेत, तशी जीवाच्या स्वरूपाविषयी सुद्धा मतं आहेत. त्यातला आभासवाद जो आहे त्याचा आपण परिपूर्ण विचार केलेला आहे. आत्मा प्लस बुद्धी प्लस चिदाभास म्हणजे जीव, हा आभासवाद आपण स्वीकारतो, कारण जो मुळातच आभास आहे. जसं भ्रमात्मक आहे, आभास म्हणजे काय, जो भ्रम आहे, तो आभासवादाचा आपण परिपूर्ण विचार केलेला आहे. आणि पुढचे जे अवच्छेदवाद आहे आणि बिंब प्रतिबिंबवाद आहेत ते मात्र आपल्यासाठी नाहीयेत. म्हणून जगाच्या आणि जीवाच्या विषयीचे हे अनेक वाद किंवा अनेक जी मतं निर्माण झाली आहेत, कारण प्रत्यक्षात फक्त काय तर ब्रह्मच आहे, पण अनेक मतवादी असतात, त्यांची त्यांची मतं ते मांडतात. पण आपल्या आचार्यांनी म्हणजे शंकराचार्यांनी अद्वैत संप्रदाय जो मांडला त्याच्यामध्ये त्यांनी काय तर एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे, ते कशातही लिप्त नाही, त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नाही. बघा, इथे ही जी मांडणी केलेली आहे की आपल्यावर सतत परिणाम करणाऱ्या जगाची व जीवाची व्यवस्था लावून देण्यासाठी शास्त्रकारांनी तर्कदृष्ट्या पटेल अशी विचारसरणी आपल्या समोर बसवून दिलेली आहे. त्या संबंधी फारशी चिकित्सा करत बसायचं नाही. हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन त्याच्यात द्यावा लागतो आणि त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आता वाद हे समजावून घ्यायचंय, शास्त्र समजावून घ्यायचं. आणि मला कुठला, आता आपण तीन म्हटलं की विवर्तवाद म्हणजे मायावाद, नंतर ईश्वर कार्यणवाद, एक वाद स्वीकारायचा आणि स्वीकारून तसा अभ्यास करून, मायावाद आपण स्वीकारलेला आहे तर मायावाद स्वीकारून आपण व्यवस्थित अभ्यास करायचा. अनुभव आला की सर्व ब्रह्म असा अनुभव येऊन जातो, सर्वम खल्विदम ब्रह्म, आणि साधक कृतार्थ होतो. त्यासाठी एवढी शास्त्रकारांनी आपल्या समोर मांडणी करून ठेवलेली आहे. आपला आज इथे हे ज्ञान प्रकरण पूर्ण झालेलं आहे. मी माझ्या परीने माझ्या प्रयत्नांमध्ये जे श्री गुरूंकडून मला विचार मिळाले ते मी सांगण्याचा प्रयत्न, मांडणी करण्याचा प्रयत्न आपल्या समोर केलेला आहे. जे उत्तम आहे ते माझ्या श्री गुरूंचं आहे, आणि माझ्याकडून जे काही कमी राहिलं असेल तर ते माझं आहे, हे मी स्वीकारते. आणि सगळ्या धन्यवाद देते की सगळ्यांनी, श्रोत्यांनी अगदी मनापासून सगळे हे विचार ऐकले. शास्त्राचे विचार तसं ऐकणं 1-1.5 तास तसं इतकं सोपं नसतं, पण श्रोत्यांची संख्या आणि आवडीने ऐकणाऱ्या आणि अभ्यासू श्रोत्यांची संख्या खूप आहे. गणेश दादा, प्राजक्ता हे सगळे जे आयोजक आहेत त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते. अजून पुढे आपली प्रवचनं होणार आहेत. आता शमिकाताईची प्रवचनं सुरू होतील, त्यानंतर परत लक्षणावृत्ती वगैरे हा भाग येणार आहे. आज इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.
आणखी एक 8-10 मिनिटं आपल्याकडे आहेत प्रश्नोत्तरांसाठी. आपण जे काही आज ऐकलेलं आहे त्या संदर्भात कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारावेत. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं आणि प्रश्न विचारावा. नमस्कार श्रीमती. हा नमस्कार. हॅलो, ऐकू येतं? हॅलो, हो येतंय येतंय. मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या साधकाच्या 4 अवस्था आहेत, बद्ध, मुमुक्षु, या 4 ज्या सिद्ध, साधक सिद्ध. हा बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध, या 4 अवस्था, 4 शेवटची अवस्था आहे ती त्यांना ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येतो असं तुम्ही म्हणालात ह्याच्यामध्ये हो आजच्या हो. चिंतनात. तर मग ती पुढची जी अगदी अवस्था उन्मनी, मग त्याच्यामध्ये काय, मग ते दोघांचं पूर्ण ऐक्य होतं काय, काय कसं हे घ्यायचं तो अर्थ, उन्मनी अवस्था थोडक्यात त्याविषयी हो नाही थोडं. बरोबर आहे की आता कसं आहे, आपण जेव्हा जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्य आणि उन्मनी हा. या भाषेत जेव्हा बोलतो तेव्हा ती उन्मनी आहे. तिथे पण साधकाचं काय, तो पूर्ण त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो उन्मनी अवस्थेत, समाधी अवस्था ज्याला आपण म्हणतो ती. हो 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 हो. तो सिद्धच असतो ना तिथे. हा हा. म्हणजे आता कसं सिद्ध. आहे, हा बोला. हा हॅलो. 1-2 मिनिटं. आता हा कसं आहे की उन्मनी अवस्थेमध्ये प्रत्यक्ष समाधी तिथे त्याची लागली आहे. हा. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्य आणि उन्मनी, बरोबर. हो. आणि समाधीतनं व्युत्थान झाल्यानंतर जी ती अवस्था ती सिद्ध अवस्था. हा हा हा. अच्छा, असं घ्यायचं असा अर्थ. थोडा फरक होऊ शकतो म्हणजे आपण केला तर तो सिद्ध पुढे मग त्याचा दृढ अनुभव तो असतो, तो झाला ना तिथे, दृढ झाला त्याचा अनुभव, म्हणजे तो साधकात्म सिद्धाकडे गेला, हा, सिद्ध साधक स्थितीवर. सिद्ध स्थितीमध्ये. म्हणजे ती मग सिद्ध स्थिती, उन्मनी स्थिती सिद्धाच्या पुढची मानायची का ती आधी नाही नाही, अलीकडची? आता कसं आहे ना, ते वेगवेगळे. आता हे समर्थांनी 4 गट केलेत, बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध. हा 4 प्रकार सांगितलेत आपल्याला ते, की बद्ध हो. असतो, मग तो मुमुक्षु होतो, मग तीव्र हा मुमुक्षु होतो, मग तो साधक होतो, आणि हा. साधकाचा तो सिद्ध होतो, म्हणजे त्याला बरं. हॅलो हॅलो, आवाज कट होतो. किंवा ते आवाज. हो, आवाज कट होतो ते. हॅलो हॅलो, सीमाताई ऐकू नाही येते बरोबर. ऐकू येत नाहीये, ऐकू येत नाहीये. हॅलो पण म्हणजे असं काही फरक नाही त्याच्यामध्ये खूप असा काही. हॅलो, सीमाताई आवाज येत नाहीये तुमचा. किंवा त्यांना आवाज येत कॉल नाही. करून सांगावं लागेल, असं त्यांना ऐकूच जात नाहीये ना सध्या. आपण इथे सांगून नाही करणार त्यांना. हो का? हा. बघतायत. बघतायत त्या. चालू झालं तर ठीक, नाही तर मी कॉल करतो. हा. आता येतोय का आवाज? हॅलो हॅलो, तुमचा येतो गणेश हॅलो. दादा, हा तुमचा येतो. हा, सीमाताई तुमचा आवाज कट झाला थांबा, होता. मला आवाज येत नाही आहे, 1 मिनिट. हा, जरा माईक सेट करून घ्या. कधीच का असं होतं. बारीक येतो, यायला लागलाय आवाज. हा, आता येतोय आवाज. आता बोला. हॅलो हा, आता हॅलो. येतोय आवाज. आता येतोय आवाज. सीमाताई. हॅलो. हॅलो हॅलो नाही. हॅलो, सीमाताई आवाज येतोय? आवाज काय होतोय? आवाज का नाही येते काय कळेना मला. आता आला. हेडफोन आता येतोय शिवाय आवाज. बोला, बहुतेक आता बॅटरी येत. संपली असेल त्याची. हॅलो हॅलो. सीमाताई. बोलतात पण आवाज येते. हा बोला आता. हॅलो. हा हा, हा, आता येतो येतोय आवाज. येतो येतो आवाज. नाही पण आवाज तर येतोय ना. सीमाताई येतोय आवाज. आता येतोय आवाज.
आता जे तुम्ही उत्तर देत होता त्यावेळी शेवटी आवाज केला तुमचा. हॅलो. त्यांना आपलं ऐकायला येत नाहीये. त्याच्यातून पण येत. त्यांना खरंय. आपण बोलतो ते ऐकायला येत नाही. त्यांचा येत स्पीकर ऑफ नाहीये, आहे. खरंय. बरोबर. हॅलो. त्यांना एक्झिट करायला सांगून पुन्हा एकदा ऑन करा, मेसेज पाठवायला. मी आता आवाज आला मला. हा बोला. हा, आता आवाज जे येतोय उत्तर तुम्हाला? देत होता तुम्ही ते उत्तर देत असताना शेवटी आवाज गेला तुमचा. बरं. नाही तर कधी कळलं नाही मला. हा, तर उन्मनी अवस्था आणि हो. याच्याविषयी तुम्ही बोलत होता. हा, बरोबर. ही जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्य आणि उन्मनी अवस्था ही साधकाची समाधी अवस्था आहे. ती समाधी मधली अवस्था आहे. आणि आता समाधी अवस्थेमध्ये पण तो सिद्धच होतो ना, आणि समाधीतनं व्युत्थान झाल्यानंतर आपण सिद्ध अवस्था म्हणतो, सिद्ध झाला. अच्छा. पण इकडे समर्थांचे प्रकार पाडलेले आहेत ते बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध. आता तुम्ही सिद्ध. कसं लावून घ्या ते सिद्ध किंवा हा, नाही खरंय. ठीक आहे. हो की नाही? हो कसं हो. शास्त्र बसवलंय ना, ह्याच्यामध्ये बद्ध, मुमुक्ष, साधक, सिद्ध हे 4 प्रकार केलेत. तिकडे ते बरोबर. अवस्थांमध्ये बोललेत. म्हणजे अवस्था. बरोबर. ठीक आहे. धन्यवाद. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? 1-2 मिनिटं घेऊयात आपण एक्स्ट्रा. नाही तर काही वेळासाठी आपला समूह आपण सगळ्यांसाठी खुला करणार आहोत. व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि त्या आलेल्या प्रश्नांना सीमाताई स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उत्तर देतील. आणखी कोणाला काही विचारायचंय? ठीक आहे. बहुतेक कोणाला आत्ता तरी काही प्रश्न नाहीये. बऱ्याच वेळा असं होतं की नंतर प्रश्न निर्माण होतात. मग अशा वेळी तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारू शकता. ज्ञान हे प्रकरण आपण आज पूर्ण केलेलं आहे. 28 घटक ज्ञान या प्रकरणाचे आपण अभ्यासलेले आहेत. आता 22 ऑगस्टला आपण पंचकोश हे प्रकरण चालू करणार आहोत. साधारणतः या प्रकरणामध्ये 14 घटक आहेत आणि हे 14 घटक पूर्ण करण्यासाठी 4 सत्र लागणार आहेत. आणि या प्रकरणाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला शमिकाताई उपलब्ध असणार आहे. 22 ऑगस्ट नंतरच्या सत्रांचं वेळापत्रक आपल्याला आपल्या समूहावर मिळेलच, परंतु आता आपण इथे थांबूयात. यानंतरचं सत्र आपलं 22 ऑगस्टला होईल आणि पंचकोश या विषयावर शमिकाताई मार्गदर्शन करतील. आज आपण इथे थांबूया. गणेश दादा 22 तारखेला राखी श्लोक घेऊ पौर्णिमा आहे. हा, तर त्यावेळेस त्या दिवशी होईल की नाही बघून मग ठरवा. हो, राखी आपण- पौर्णिमा आहे त्या दिवशी. वक्त्यांची उपलब्धता आणि या सगळ्याचा विचार करून आपण तारीख बदलू शकतो. मेन म्हणजे कसं आहे की शमिकाताईंच्या व्यग्र वेळापत्रकातून आपल्याला तो दिवस रिकामा मिळाला पाहिजे, कारण आता लागोपाठ सण असणारच आहेत काय. तर आपल्याला त्या सणांचा विचार करून आपण ते नियोजन करणारच आहोत. परंतु आत्ता तरी आपण अल्टरनेट रविवार जे घेत आहोत, एकाड एक रविवार, त्यानुसार पुढचं सत्र 22 ऑगस्टला आहे. त्या दरम्यान जर शमिकाताईंच्या उपलब्धतेनुसार काही बदल झाला तर तो आपल्याला समूहावर कळवण्यात येईल. हो, ठीक आहे. धन्यवाद. हो. प्राजक्ताताई. हो गीता. व्हावी पूर्ण कृपा गुरु मज परी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया, समोह जो वाढला, अज्ञानांध जनांचे मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय.
ह्याच्यातल्या पेक्षा माताई तुम्ही उदाहरणं देऊन खूप छान सांगता.